तर हा आठवडा पुढचा आठवडा आपण सकाळी 8 ते 9:15 किंवा 8 ते 9:30 पर्यंत घ्यायचा प्रयत्न करूया. कारण का थोडं दुपारी काम आहे आणि आपली लिंक तुटायला नको. कारण का ऑलरेडी आपला खूप स्लो चालला कोर्स आणि आता आपण भगवद्गीतेच्या निम्म्यामध्ये पोहोचलेलो आहोत. अजून निम्मी भगवद्गीता बाकी आहे, अजून हिशोपदेश बाकी आहे, त्यानंतर उपदेशामध्ये बाकी आहे आणि भक्तिरसामध्ये बाकी आहे. आणि टार्गेट आपलं आहे साधारणपणे पुढच्या जन्माष्टमीपर्यंत हातात सगळ्या सर्टिफिकेट मिळाली पाहिजे, हे टार्गेट आहे. सो थोडंसं आपण टायमिंग ऍडजस्ट करूया आणि कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करूया. ओके, तर आपण 9व्या अध्यायामध्ये आहोत. हा गुह्य ज्ञान योग हा अध्याय आहे. राजविद्या राजगुह्य ज्ञान योग. सो ज्यामध्ये आपण थोडक्यात जर सारांश बघितला पहिल्या 10 श्लोकांचा जे आपण मागच्या बघितले, तर काय सांगितलंय भगवंतांनी? तर पहिल्या 10 श्लोकात सांगितले की हे ज्ञान आहे, हे विज्ञान आहे आणि हे कोणाला समजतं? जो फक्त आणि फक्त अनुसूयवी, जो ईर्षा करते माझी, त्यालाच फक्त हे ज्ञान समजू शकतं, इतरांना हे ज्ञान समजू शकत नाही. आणि जर राजविद्या का म्हणले? पण कारण बघितले अनेक. राजविद्या का म्हणले? कारण का सगळ्या प्रकारच्या विद्यांचा राजा आहे. जसं सगळ्या प्रकारच्या वेदांचा इसेन्स आहे. सगळ्या प्रकार, जसं आपण आंब्याला राजा, फळांचा राजा म्हणतो, तसंच का आंबाचं फळाचा राजा का? का सगळ्या फळामध्ये सगळ्यात मधुर कुठलं फळ असेल ते आंबा आहे. तर त्याचप्रमाणे सगळ्या ज्ञानामध्ये सगळ्यात गुह्य कुठल्या ज्ञान असेल तर ते हे शुद्ध भक्ती ज्ञान म्हणतात, राजविद्या म्हणले. राजगुह्य म्हणजे काय? तर राजगुह्य म्हणजे हे सहज साध्य नाही सगळ्यांना, हे फारच थोड्या लोकांना मिळतं, म्हणजे राजगुह्य आहे. पवित्रम इदमुत्तमचा अर्थ आहे की सगळ्या प्रकारच्या ज्या आपण म्हणतो की प्रायश्चित्ताच्या कर्मकांडीय क्रिया आहेत, त्या क्रिया करायची गरज नाही. ही एक क्रिया केली की ऑटोमॅटिक सगळ्या क्रिया ऑटोमॅटिक फुलफिल होतात. त्यानंतर चौथं प्रत्यक्ष अवगम धर्म्यम. त्याच्यामध्ये जी अनुभूती असते अनुभूतीमध्ये सातत्य असतं. धार्म्यम म्हणजे काय? सगळ्या प्रकारच्या धर्मांचा यात समावेश आहे. सेपरेटली हे गोष्टी वेगळ्या कुठल्या धर्माचं पालन करायची आवश्यकता नाही. सुसुखम म्हणजे पालन करायला फार साधं आहे आणि अव्यय म्हणजे शाश्वत आहे, हे कधी नष्ट होत नाही. जसं ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग नष्ट होतात. आणि मग सगळी लोक याचं पालन का करत नाहीत? कारण का ज्यांच्याकडे श्रद्धा नाहीये त्याचं पालन करू शकत नाहीत. अश्रद्धाळू लोक, अश्रद्धाळू लोकांचा अर्थ काय बघितला आपण? तर जे असा विचार करतात की हे जे आहे, हे भक्तीची महिमा जी आहे ही जरा जास्तच काल्पनिक आहे, थोडी जास्त अतिशयोक्ती केलेली आहे, एक्झॅगरेशन केलेलं आहे, अशा व्यक्तींना अश्रद्धाळू म्हणले. सश्रद्धाळू म्हणजे केवळ भगवंतावर विश्वास ठेवतच नाही, भगवंतावर विश्वास ठेवतात, वेदावर विश्वास ठेवतात, अध्यात्मावर विश्वास ठेवतात, पण भक्तीच्या महिमेला काल्पनिक समजतात किंवा भक्तीच्या महिमेला अतिशयोक्ती समजतात. ह्याचा अर्थ अश्रद्धा. असा व्यक्ती माझी प्राप्ती करू शकत नाही. पूर्ण श्रद्धा असलेल्या व्यक्तीच माझी प्राप्ती करू शकेल. सो या प्रकारचं गुह्य ज्ञान प्राप्त करायला कंडिशन आहे, काय असलं पाहिजे? श्रद्धा. आणि बाकी लोक मग मृत्यू संसार वर्तमान, त्यांच्या कर्मानुसार ते मृत्यू संसारामध्ये फिरत राहतात. मग पुढच्या 7 श्लोकामध्ये भगवंतांनी दास्यभाव प्राप्त करण्याचे जे ऐश्वर ज्ञान आहे ते दिलं. ऐश्वर ज्ञान ज्यामध्ये प्रामुख्यानं आहे इनकन्सिबिलिटी, अचिंत्यता. कसे भगवंत अचिंत्य आहेत, की भगवंत एका वेळी सगळं आहेत पण सगळं नाहीयेत. सगळं सगळं आहे त्याचा अर्थ काय आहे? की भगवंत त्यांच्या ऊर्जेच्या रूपात सगळं अस्तित्वात आहेत, परमात्माच्या रूपात सर्वत्र आहेत, पण तेच भगवंत त्यांच्या स्वरूपाच्या रूपात, त्यांचं जे शाश्वत आध्यात्मिक स्वरूप आहे त्या रूपात सगळं नाहीयेत. आणि हेच भगवंताचं अचिंत्यता आहे. आणि मग कसं असं असं होऊ शकतं? आणि त्याला उदाहरण दिलंय की यथा आकाशस्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमहान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इत्युपधारया. की वायू हा आकाशात आहे, एका प्रकारे आकाश आणि वायू एकत्र आहेत, पण आकाश हे वायूपासून वेगळं पण एकाच वेळी. वायूमुळे आकाशावर काही परिणाम होत नाही. अशा प्रकारे भगवंत सगळं आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतावर स्थित नाहीत. भगवंत स्वरूप पूर्णपणे वेगळं पण आहे. आणि मग भगवंत जे आहेत, जरी स्वरूप पूर्णपणे वेगळं असलं तरी पण भगवंत काय करतात? भगवंत निर्मिती करतात आणि निर्मिती करून नष्ट करतात. पण निर्मिती भगवंत करतात त्यांच्या ऊर्जेद्वारे, स्वतःहून प्रत्यक्ष निर्मिती करायला भगवंत जात नाहीत.
आणि मग लोकांना वाटलं की तुम्ही निर्मित करता आणि तुम्ही नष्ट करता. मग साहजिकच तुम्ही कर्माशी बांधले गेले असाल आणि त्याला भगवंत उतरतात की नाही. नचमाम तान कर्माणि निबंधन्ति धनंजया. मी उदासीन आहे. उदासीन उदासीन असक्तम तेषु कर्मसु. आणि मग भगवंत अर्जुन म्हणलं की एखाद्या व्यक्ती निर्माण करतो तर तो आज असत राहू शकत नाही. तुम्ही छान असतं राहता. म्हणजे या गोष्टी माझ्या अध्यक्षतेखाली चालल्या आहेत. मी करत नाही प्रत्यक्ष. मी निर्माण करतो म्हणजे प्रत्यक्ष पर्सनली वैयक्तिकरित्या निर्माण करत नाहीये किंवा नष्ट करत नाहीये. हे चाललंय जे हे केवळ माझ्या अध्यक्षतेखाली चालू आहे. आणि त्यामुळं मी उदासीन राहू शकतो. ओके. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता आपण 11व्या श्लोकात जाऊया. तर 11 ते 25 ही जी थीम आहे ही काय आहे की जे मूर्ख आहेत ते माझ्याकडे दुर्लक्ष करतात, पण जे भक्त आहेत ते माझ्याकडे दुर्लक्ष कधीच करत नाही. ते जे आहेत ते माझ्याकडे पूर्णपणे माझ्या भक्तीमध्ये विलीन होतात, माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात. हा पुढच्या 11 ते 25 श्लोकांची ही थीम आहे. ओके. सो आपण 11 श्लोक बघूया. अवजानन्ति मामूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. ओके. सो आता असं म्हणलं भगवंताने मागच्या श्लोकामध्ये की मया अध्यक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम. ही जी काय प्रकृती काम करत आहे ही माझ्या अध्यक्षतेखाली काम करत आहे असं भगवंताने म्हणलं. सो माझ्या अध्यक्षतेखाली काम करत आहे म्हणल्यावर अर्जुन मला काय विचारेल, आता मला कळलं की तुम्ही कोण आहात. महाविष्णू आहात. तुम्ही महाविष्णूचे अंश आहात. म्हणजे महाविष्णूच्या छिद्रातनं प्रकृती बाहेर येते. महाविष्णू प्रकृतीवरती दृष्टी टाकतात आणि ती दृष्टी टाकल्यावरती निर्मिती चालू होते. जीव त्यात जातात. गुण आहेत जे ऍक्टिव्ह होतात. पहिला प्रधान रूपात प्रकृती बाहेर येते आणि त्या प्रधान रूपामध्ये काळ नसतो आणि जीव नसतात आणि जे 3 गुण असतात हे पूर्णपणे शांत असतात. ते सक्रिय नसतात, निष्क्रिय रूपात असतात आणि त्यावरती जे भगवंत दृष्टीपाठ टाकतात, आपली दृष्टी टाकतात, हे 3 गुण सक्रिय होतात आणि जसे हे 3 गुण सक्रिय होतात निर्मिती चालू होते. सो माझ्या अध्यक्षतेखाली निर्मिती चालली आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात. महाविष्णू आहात. तुमचे रूप जे आहे हे शाश्वत रूप नाही आहे. तुम्ही महाविष्णूचे अंश आहात आणि तुम्ही टेम्पररी या लीला कार्यापुरतं, या अवतार कार्यापुरतं हे रूप धारण केलेलं आहे. हे मनुष्य रूप जे आहे तुमचं शाश्वत रूप नाही आहे आणि त्याला उत्तर भगवंत देतायत नाही. तुझी कल्पना जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. हे जे माझं रूप दिसतंय हे माझं रूप ऍक्च्युली माझ्या शाश्वत रूपच आहे. हे माझ्या शाश्वत रूपापासून अभिन्न आहे. मीच ओरिजिनली आहे तसा आध्यात्मिक जगात आहे गोलोक वृंदावनामध्ये. सो माझं मनुष्य रूप हे तात्पुरतं धारण केलं नाही. माझं रूप हे मनुष्यासारखंच आहे आणि माझ्या रूपासारखं तुम्हाला रूप मिळालं आहे. जसं बायबल म्हणतात मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड. मनुष्य हा भगवंतासारखा बनवलेला आहे. सो भगवंतानं माणसासारखं रूप आहे आणि म्हणून हे कृष्ण रूप जे आहे हे माणसानं सर्वात जास्त आकर्षित करू शकतं. कारण का सगळी कामं माणसाची द्विभुज रूपातली आहेत आणि कृष्ण रूप पण द्विभुज रूप आहे. सो ही कामं आपण कोरिलेट करू शकतो आणि भगवंताशी जास्त प्रेमाचं आदान प्रदान करू शकतो. पण तेवढ्या प्रमाणात प्रेमाचं आदान प्रदान विष्णूशी किंवा नारायणाशी करू शकत नाही कारण ते चतुर्भुज रूपात आहेत. त्यांचं ऐश्वर्यपूर्ण रूप आहे. ऐश्वर्यपूर्ण लीला आहेत. ऐश्वर्यपूर्ण कार्य आहेत. ऐश्वर्यपूर्ण संबंध आहे तिथं. जसं घरी आल्यावर घरचे बायको, मुलं आणि इतर नातेवाईक जे आहेत, आई-वडील वगैरे, हे आपल्याशी अधिक प्रेमाचं आदान-प्रदान करू शकतात. पण ऑफिसमध्ये आपण गेलो, जरी आपण ऑफिसचे बॉस असलो, तर जे आदान-प्रदान असतं ते खूप फॉर्मल असतं. सो माझं कृष्ण रूप जे आहे शाश्वत रूप आहे. परमभाव. परमभाव माझ्यात आणतो. लोकांना कळत नाही की हेच माझं खरं रूप आहे. विष्णू रूप हे माझं फक्त एक विस्तार आहे. हे लोकांना कळत नाही. ते म्हणते मूर्खपणे काय म्हणतात, हे खरं रूप नाहीये. त्या जे मायावादी असतात ते काय म्हणतात, हे जे रूप आहे हे मायेनं मधलं रूप आहे, थोड्या सत्वगुणानं मधलं रूप आहे. हे शरीर आहे, हे शरीर एक दिवस जळणार आहे. असं लोकांना मूढ म्हणले. अवजानन्ति मा मूढाम आणि त्यांना वाटतं मनुष्य शरीराचा आश्रय घेतलाय. मानुषीम तन्म आश्रितम.
परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. सो भूतचा अर्थ काय येतो? भूतचा अर्थ की जीव किंवा भौतिक प्रकृतीने बनलेलं. सो लोकांना वाटतं की माझं शरीर हाडामासाचं बनलंय, सत्वगुणाचं बनलंय, भौतिक प्रकृती बनलंय. पण मी या सगळ्या भौतिक प्रकृतीचा महेश्वर नियंत्रक आहे. मी जर या भौतिक प्रकृती नियंत्रक असेल तर माझं शरीर त्या गुणांपासून कसं बनलेलं असेल? हे अशक्य आहे. अशा प्रकारे भगवंत इथं सांगत आहे. सर विष्णू रूप जे आहे हे गौण रूप आहे भगवंताचं. कृष्ण रूप आहे हे शाश्वत रूप आहे. माता आपण पाहतो की भगवंताचं विष्णू रूप जे आहे हे कृष्ण रूपाकडे आकर्षित होतं. समजा माहितीये की कृष्णाकडे 4 असे गुण आहेत जे विष्णूकडे पण नाहीयेत. 5 इनफॅक्ट 5 गुण मी म्हणेन. 5 गुण असे आहेत जे विष्णूकडे पण नाहीयेत. पहिला गुण आहे रूप माधुरी. भगवान श्रीकृष्णाचं रूप जे आहे ते इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की असं एकमेव रूप आहे की त्या रूपाकडं सगळ्या प्रकारची लोक आकर्षित होतात. छोट्या चिंटू-पुंटूपासून अगदी म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या प्रकारची माणसं या कृष्ण रूपाकडं आकर्षित होतात. चैतन्य चरितामृतमध्ये कविराज गोस्वामी म्हणतात, गोपींचा भाग म्हणतात ते, की कृष्णेर माधुर्य येतो स्वभाव निश्चल, कृष्ण आदी नर नारी कराये चंचल. की भगवान श्रीकृष्ण माधुर्याचा प्रभाव असा आहे, सौंदर्याचा प्रभाव असा आहे की कृष्ण आदी नर नारी कराये चंचल. कोण कोण आकर्षित होते, कोण कोण चंचल होतं कृष्णाच्या रूपामुळं? इतर नर म्हणजे पुरुष, इतर नारी म्हणजे गोपी आणि इतर स्त्रिया तर आकर्षित होतातच, पण स्वतः कृष्ण स्वतःचं रूप बघून आकर्षित होतात. द्वारकेमध्ये कृष्ण स्वतःचं रूप पाहिजे. द्वारकेमध्ये जे खांब होते ते रत्नाने भरले खांब होते आणि त्या रत्नामध्ये प्रतिबिंब दिसायचं कृष्ण स्वतःचं आणि ते स्वतःचं प्रतिबिंब पाहिजे आणि कृष्ण आश्चर्यचकित व्हायचे की हे रूप कोणाचं आहे, कोण आहे सुंदर व्यक्ती? असा सुंदर व्यक्ती आजपर्यंत कधी पाहिलेला नाहीये. आपण किती आरशात मेकअप केला, किती मेकअप फसला, पावडर लावली, क्रीम लावलं, तासन तास मेकअप केला आपण, तरी पण आपणच आपल्या रूपाकडे आकर्षित होत नाही. आपली इच्छा काय असती? इतरांना आपलं कौतुक करावं. हा काय मेकअप केलाय, काय सुंदर दिसतोय, काय तेजस्वी दिसतोय, अशी इतरांची अपेक्षा असते. इतरांकडनं आपली अपेक्षा असते. पण आपणच कधी बघ हा किती सुंदर रूप आहे, असं आपण स्वतः कधी म्हणत नाही. पण भगवंत असं की स्वतःच्या रूपाकडे बघून ते आकर्षित होतात. आणि हेच नाही तर सगळ्या प्रकारची माणसं, गोपींना किती काळ भगवंत बघायला मिळायचे? कारण गोपींचा परकीय भाव होता, माधुर्य भाव होता. आणि वैदिक संस्कृतीमध्ये हा ओपनली एक्झिबिट करायला परवानगी नाहीये. पण गोपी काय करायच्या? गच्चीवर चढायच्या आणि गच्चीवर जे कृष्ण यायचे ह्यांना चरून, गाईंना चरून, तेवढ्या काळापुरतं गोपी कृष्णाला बघू शकायच्या. आणि जेव्हा कृष्ण बाहेर पडायचे सकाळी सकाळी, तेवढ्या काळात लपून लपून गोपी बघायच्या कृष्णाला. आणि गोपी काय म्हणतात? ठीक आहे, गोपिया नावं ठेवतात. यस्याननं मकरकुंडल चारुकर्णं प्राजोत्कपोल सुभगं सुविलास्य हास्यम् यस्येन्द्रियं प्राजोत्कपोल सुभगं सुविलास्य हास्यम्. तर पुढच्या ओळीत बघ गोपी म्हणतात की ब्रह्मदेवा तुला निर्मिती करता येत नाहीये. कारण का? तू मला डोळे दिलेस, नार्यो नराश मृता कुपिता निमेश. ओके, या नार्य काय करायच्या? ब्रह्मदेवाला नावं ठेवायच्या की तुला डोळे निर्माण केलेस, पण यावर पापण्या का निर्माण केल्यास? त्या पापण्या थोडा काळ बंद होतात आणि तेवढ्या काळासाठी आम्ही कृष्ण पाहू शकत नाही. एवढं कृष्णाचं रूप जे आहे हे आकर्षक आहे. दुसरं काय आकर्षक कृष्णाचं? सो कृष्णाच्या सुंदर रूपाकडं आकर्षक भगवंताचे अवतार पण होतात. सो भगवंताचा अवतार महाविष्णू स्वतः मुद्दामून द्वारकेतल्या ब्राह्मणांची पोरं चोरतात. का? तर कृष्ण इथे आहेत प्रत्यक्ष आणि कृष्णांना दर्शन मला व्हावं. तर त्यांचं दर्शन पाहायला महाविष्णू उत्सुक असतात. बघा, रासलीलेमध्ये प्रवेश करायला प्रत्यक्ष लक्ष्मीदेवी उत्सुक आहे. लक्ष्मीदेवी कृष्णाच्या रूपाकडे आकर्षित होती, जरी ती विष्णूंची नित्य सहचरणी आहे तरी पण. हे कृष्णाचं आकर्षक रूप आहे. कामदेवाला कृष्ण आकर्षक करतात, मदन मोहन आपण म्हणतो. सो हे खरं कृष्णाचं रूप आहे. महाविष्णू रूप केवळ विस्तार आहे. सो जे कृष्णाचं रूप शाश्वत आहे मानत नाहीत, ते काय करतात? ते मूर्ख आहे. ते त्यांना मूढ म्हणले, अवजानंती माम मूढा.
आणि दुसरा फरक काय कृष्ण रूप आणि विष्णू रूपामध्ये? सो विष्णूचं वैशिष्ट्य काय? हातारी गतिदायका. एखादा राक्षस जे विष्णू मारतात किंवा इतर अवतार मारतात त्यांना मुक्ती प्रदान करू शकत नाहीत इतर अवतार. जसं उदाहरण पाहू आपण. हिरण्याक्ष हिरण्यकशिपूला कोणी मारलं? नरसिंहदेवाने मारलं आणि वराहदेवाने मारलं. पण त्यांना मुक्ती मिळाली का? नाही मिळाली. त्यांना परत अवतार घ्यावा लागला, जन्म घ्यावा लागला. राम आणि कुंभकर्ण रावणाच्या रूपामध्ये. परत त्याला राम रूपाने मारलं भगवंताच्या. तरी पण त्यांना मुक्ती मिळाली नाही. त्यांना दंतवक्र आणि शिशुपालच्या रूपात अवतार घ्यावा लागला. आणि जेव्हा तेच भगवंत कृष्ण रूपात आले आणि त्यांनी मारलं त्यावेळी त्यांना सालोक्य मुक्ती मिळाली. सो इतर राक्षस, दुसरं उदाहरण पाहू आपण. हा जो कंस होता हा मागच्या जन्मात कोण होता माहितीये? कालनेमी नावाचा राक्षस होता. या कालनेमीला कोणी मारलं होतं? देवासुर संग्राममध्ये स्वतः भगवान विष्णूने मारलं होतं. पण तरी पण कालनेमीला परत जन्म घातला कंस म्हणून. आणि तेच विष्णू कृष्ण रूपात आले आणि कंसाला मारलं. कंसाला मुक्ती मिळाली, सालोक्य मुक्ती मिळाली. बघा. सो इतर अवतार फक्त उच्च गती देऊ शकतात, हातारी गतीदायका. फक्त कृष्ण रूपच आहे. राक्षस मारलं तर मुक्ती मिळते. तथैव च अन्ये नरलोक वीरा ये आहवे कृष्ण मुखारविंदम नैत्रे पिबंतो नयनाभिरामम पार्थास्त्रपोता पद्मापुरस्य. उद्धव सांगतोय हे. ठीक आहे. की तथैव च अन्ये नरलोक वीरा ये आहवे कृष्ण मुखारविंदम. ज्यांनी कृष्णाचं मुख पाहून कुरुक्षेत्र देह सोडला. नैत्रे पिबंतो नयनाभिरामम. त्याचं चेहराचं सौंदर्य पिलं. जरी शत्रू पक्षात होते तरी पण त्यांचं सौंदर्य पिलं. आणि पार्थ अस्त्र पोता पद्मापुरस्य. अर्जुनाचे बाण, पार्थ अस्त्र म्हणजे अर्जुनाचे बाण घुसले पोटामध्ये या शरीरामध्ये हृदयामध्ये. आणि अर्जुनाच्या बाणाने हृदयात शुद्धीकरण केलं. सो अर्जुन गुरुचं प्रतिनिधित्व करतो. या गुरुचे वचन हृदयात घुसतात, हृदय शुद्धीकरण होतं. त्यावेळी भगवंताचं सौंदर्य जे आहे त्यामध्ये दिसतं पार्थ अस्त्र पद्मापुरस. आणि ते सौंदर्य पाहून त्याने देह सोडला आणि सगळे कुरुक्षेत्रातले लोक भगवत धामात गेले. बरेच लोक कृष्णाला नावं ठेवतात की कृष्णाने एवढं भयानक युद्ध आयोजित केलं आणि इतक्या लोकांचा संहार झाला. पण संहार झाला पण सगळ्यांना भगवत धाम मिळालं. सो कोणाचं नुकसान यातनं झालं नाही. बघा. सो हे कृष्णाचं सौंदर्य आहे. दुसरं आहे लीला माधुरी. कृष्णाच्या लीला खूप आकर्षक असतात. इतर अवतारांच्या लीला एवढ्या आकर्षक नाहीयेत. रामाच्या बाललीला आहेत पण तेवढ्या आकर्षक नाहीयेत. एखाद दुसरी बाल आपल्याला रामाची माहित असेल, पण कृष्णाच्या केवढ्या बाललीला आहेत. रामाच्या पण ऐश्वर लीला आहेत. तर पण रामाच्या पण माधुरी लीला आहेत सीतेबरोबर, पण तेवढ्या आकर्षक नाहीयेत, थोड्याच आहेत. चित्रकूटामध्ये हार्डी 4-5. त्यानंतर रामाच्या पण वात्सल्य आहेत. पण कौशल्याचं वात्सल्य एवढं प्रकट झालं दिसत नाही आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये. एक विरोध दाखवतोय कौशल्य राम गेल्यावरती. पण जे यशोदामाचं वात्सल्य आहे, कृष्णाला बांधून ठेवलं वगैरे, तसं कौशल्य कधी केलं नाही. रामाला बांधून ठेवा, रामाला रक्षा करा, रामाला कामाला लावा, असं कधी केलं नाही कौशल्यानं. सो कृष्णाच्या लीला फार आकर्षक आहेत. त्याला म्हणतात लीला माधुरी. तिसरा आहे वेणू माधुरी. भगवंताची वेणू वादन जे आहे ते सर्वात जास्त आकर्षक आहे. ओके. भगवंत हे वेणू वाजवतात, भगवंताचे अवतार पण ऐकायला खाली जातात, एवढे ते आकर्षक वेणू आहे. आणि गायीचे जे वासरं आहेत जे दूध पित असतात आईचं स्तनातलं, ते दूध पित थांबतात. वाहणारी नदी स्तब्ध होते. ओके. दगड वितळायला लागतात, जे दगड स्थिर आहेत ते वितळायला लागतात, व्हायला लागतात. जे वाहत आहेत ते स्थिर होतात. हे आहे वेणू माधुरी. आणि सगळ्यात शेवटचं भक्त माधुरी. सो भगवान श्रीकृष्णांचे खूप सुंदर व्हरायटी ऑफ भक्त आहेत, जे इतर अवतारांचे तेवढ्या प्रमाणात भक्त नसतात. सो 4 गुण. 5वा गुण हातारी गतिदायका. हा फक्त भगवान श्रीकृष्णामध्येच आढळतो, इतर अवतारामध्ये आढळत नाही. ओके. एक प्रश्न आलाय शंभू पटेल प्रभूंचा की जर रावण किंवा हिरण्यकशिपूचा वध कृष्णाने केला असता तरी त्यांना शिशुपालचा जन्म घ्यावा लागला असता का? कारण त्यांना शाप होता की 3 वेळा राक्षस योनीमध्ये जन्म घेतील. कृपया यावर प्रकाश टाका. जर कृष्ण रूपानं मारलं असतं त्यांना तर जन्म घ्यावा लागला नसता, त्यांना सालोक्य मुक्ती मिळाली असती. पण म्हणून भगवंतांनी अरेंजमेंट अशी केली, कृष्ण अवतार असा येईल की बरोबर 3ऱ्या जन्मात ज्यावेळी त्याचा शाप होईल त्याच वेळी त्यांना कृष्णाकडे मारलं आणि ते भगवत धामात प्रवेश करू शकतील. हे अरेंजमेंट भगवंताची होती. असे जन्म घेतले की मुद्दाम पहिलं अवतार इतर अवताराने मारलं आणि पुढच्या अवतार कृष्ण रूपाने मारलं गेलं.
आता हेच जय विजय जे या 3 रूपात आले होते, त्यांनी परत अवतार घेतला जगाई मधाच्या रूपात. जगाईमध्ये कोण होते? जय विजय होते. पण तो शापामुळे आले नव्हते. ते जे होते ते स्वेच्छेने आले नव्हते. आता हे कसं समजून घ्यायचं आपण? की स्वेच्छेनं आले. ते स्वेच्छेने जगाईमध्ये आले आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभूनं आलिंगन दिलं आणि काय झालं त्यांना? त्यांना आता व्रज प्रेम मिळालं. त्यांना वैकुंठ प्रेमावरनं वृंदावनचं प्रेम मिळालं. माधुर्य प्रेम त्यांना मिळालं. चैतन्य महाप्रभू ते द्यायला आले होते. राग मार्ग भक्ती लोके करीते प्रचारण. बघा. तर हे प्रेम त्यांना मिळालं. सो ते जे भगवत धामात गेले, त्यांचा एक अंश वैकुंठात थांबला, विष्णूचं रक्षण विष्णूच्या दरवाजावर सिक्युरिटी गार्ड म्हणून, आणि एक अंश आहे तो गोलकुंडात गेला आणि आजही तो गोलकुंडामध्ये भगवंताची सेवा करतो माधुर्य रूपावर. सो बघा, पुढच्या अवतारानं जे अजून कृपाळू आहेत, कृष्णापेक्षा कृपाळू अवतार आहेत, त्यांनी केवळ त्यांना मुक्ती दिली नाही, कृष्ण प्रेम दिलं, वृंदावनचं प्रेम दिलं, जे फार रेअर आहे मिळणं. हे आहेत कृष्ण. म्हणून हे दोन्ही रूप आहेत ते चैतन्य महाप्रभू कृष्ण हे दोन्ही मनुष्यासारखे आहेत, ते मनुष्य रूप आहेत. म्हणजे लोकांना समजत नाहीत. चैतन्य महाप्रभू छन्न अवतार म्हणलंय, कृष्ण त्याला थोडे समजतात, पण चैतन्य महाप्रभू अजिबात समजत येत. 99% देशात लोक महाप्रभू संत मानतात, भगवंत मानत नाहीत. कारण का त्यांची सगळी कवर्ड इन्कार छन्न अवतार आहे. आणि विशेषतः इतर संप्रदायाच्या लोकांपासून त्यांना लपवलं गेलं. फक्त गौड्या वैष्णव लोकांना त्यांना रिव्हील केलं गेलं आचार्यांना की चैतन्य महाप्रभूचे कृष्णाचे अवतार आहे. ओके. 5वा गुण कोणता? रूपमाधुरी, लीलामाधुरी, वेणुमाधुरी, भक्तमाधुरी आणि हतारी गतिदायक. हा 5वा गुण आहे. लक्षात ठेवा विचारणा परीक्षेमध्ये. भगवान शिवाय 5 विशेष गुण कोणते? तात्पर्य खूप मोठे दिले प्रभुपादांनी, तेवढं महत्वाचंही आहे. आपण काही मध्ये त्यातले वाचन चर्चा करूया. 3-4 पानं तात्पर्य आहे. ओके. 2-3 पान तात्पर्य प्रभुपादांनी दिलंय. तर दुसऱ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतात, पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही. भगवंताचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानव समजतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषीम म्हणून संबोधण्यात आले आहे. कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्र युद्ध भूमीवरील राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यावरती कार्य करीत होते. अशा प्रकारे साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करत होते, परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदांमध्ये पुष्टी मिळते, सच्चिदानंद रूपाय कृष्णाय. मी सच्चिदानंद रूप कृष्ण भगवान श्रीकृष्ण बंधन करतो. गोपाल तपनिपदेशात सांगितलं आहे. वेदांमध्ये वर्णन केलंय, तमेकम गोविंदम. तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आंधळणारे गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रहम आणि तुम्ही सच्चिदानंद आहात. गोपाल तपनिपदेशात 1.35. तर सगळ्या उपनिषदांमध्ये कृष्ण रूपाचं वर्णन हे सर्वोच्च केलेलं आहे. कुठेही कृष्ण हा अवतार आहे असं सांगितलेलं नाहीये. भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील अनेक तथाकथित विद्वान भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात, त्यांचा अपमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मतः विद्वान मनुष्य हा जन्मतः ओके एक मिनिट आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णामध्ये संकल्पना असते, म्हणून त्यांना मूढ म्हणले जाते. कारण केवळ मूर्खच व्यक्ती श्रीकृष्ण साधारण मानव समजतात. ओके. चौथ्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे. जरी ते मानव रूपात भूतरावर अवतरित झाले तरी ते पण साधारण मानव नाही. भागवतच्या 1.1.20 मध्ये सांगितलं आहे, कृतवान किल कर्माणी सह रामेण केशव अतिमर्त्यानी भगवान गूढा कपट मानुषः. भगवान श्रीकृष्णांनी बलराम सहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्यांनी
अनेक लीला केल्या. भागवत मध्ये अजून एक श्लोक येतो की भीष्मदेव सांगतात, एशो वै भगवान साक्षात आद्यो नारायणोपमान मोहितम मायाम लोके गूढम चरते विष्णुषु. काय म्हणले? आद्यो नारायणोपमान. सो कृष्ण कोण आहेत? आदी नारायण आहेत. बाकी सगळे नारायण काय? झेरॉक्स कॉपी आहेत कृष्णाची. ते ओरिजिनल नारायण, आद्यो नारायण उपमान. आणि मोहितम मायाम लोके, सगळ्या जगाला मोहित करून त्या जगात गूढम चरते विष्णुषु, विष्णूंमध्ये किंवा या लोकांमध्ये गूढपणे अत्यंत ते विचरण करत असतात, अत्यंत गूढपणे, असं भीष्मदेव सांगतायत. तुम्ही समजा काय नारायणाचे अवतार आहेत, हे प्रत्यक्ष आदी नारायण आहेत. हे भीष्मदेवाने प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. ओके, पुढच्या परिषदेत प्रभुपाद म्हणतात की ओके, त्याच परिषदेत प्रभुपाद म्हणतात अजून की या भूतलासह श्रीकृष्णाने केलं अद्भुत कृत्यांचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले, परंतु आपल्या मात्या पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणे द्विभुज रूप धारण केले. श्रीमद भगवतात सांगितल्याप्रमाणे बभुहा प्राकृता शिशु, ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले की भगवंताचे सामान्य मनुष्य म्हणून झाले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचे स्वरूप आहे. श्रीमद भागवतच्या 11व्या अध्यायात सांगण्यात आले की श्रीकृष्ण चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनाने प्रार्थना केली होती. आणि भगवंत काय सांगतात की हे जे माझं रूप पाहतोयस अर्जुना, ते हे नित्यम दर्शन कांक्षणा, देवता पण नित्यम दर्शन करायची अभिलाषा करतात, पण त्यांना माझे रूप दिसत नाही. केवळ तुला दिसतंय कारण तुला प्रेमचक्षु आहेत. ज्याला प्रेमचक्षु आहेत त्यालाच केवळ हे द्विभुज रूप दिसू शकतं, बाकी हे रूप दिसू शकत नाही. श्रीकृष्णाचे उपहास करतात आणि मायावत तत्वज्ञान जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण साधारण मनुष्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात. ते कोण करतात? मायावत लोक. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मवस्थिता सदा, भगवंत सर्व जीवांच्या मध्ये उपस्थित आहे. या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णाचा उपहास करणाऱ्या अनधिकृत भाष्यांच्या व्यक्तींच्या भाषावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्र ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे. या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणी मात्रांमध्ये स्थित आहे. म्हणून जो नवसाधक मंदिरातल्या भगवंतांच्या अर्चा विग्रहांची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करत नाही, तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे. भगवंताचे भक्ताचे 3 प्रकार असतात. यामध्ये नवसाधक खालच्या स्तरावर भक्त होय. नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो, म्हणून विश्वनाथ चक्र ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली वृत्ती सुधारली पाहिजे. भक्ताने पहिले पाहिजे की श्रीकृष्ण परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर भगवंताच्या मंदिराप्रमाणे आहे. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंताच्या मंदिराला अभिवादन करतो त्याचप्रमाणे परमात्माचा वास असणाऱ्या प्रत्येक देहाचा योग्य आदर केला पाहिजे. म्हणून कोणाची उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर सन्मान केला पाहिजे. आता प्रत्येकाचा सन्मान केला प्रभुपाद म्हणतात, हे प्रॅक्टिकली कसं करायचं? वाघाच्या हृदयात पण परमात्मा आहेत. वाघाला मिठी मारायची का? वाघाला नमस्कार करायचा का? वाघ समोर असल्यावर नमस्कार करायचा वाघाला? काय करायचं? आणि जे भगवंतांना द्वेष करतात त्यांच्यावरती पण भगवंत आहेत, त्यांना नमस्कार करायचा आपण? त्यांना तेवढा आदर द्यायचा जेवढा आपण इतर भक्तांना देतो? तर सगळ्यांना आदर कशा प्रकारे द्यायचा? द्यायचा आहे आदर सगळ्यांना, पण कशा प्रकारे? काय नियम आहे मागून? आपल्या आचार्याने कोणता नियम सांगितलाय माहिती आहे कोणाला? रघुप्रीती प्रिया माताजी नाही प्रभू, माहिती नाही. ऐकलंय कोणी? की कशा प्रकारे इतरांचा आपण सन्मान ठेवायचा, कशा प्रकारे इतरांना आदर द्यायचा. सो भक्ती ठाकूर म्हणतात एका भजनामध्ये, शकले सम्मान कोरिते शकती देहनाथ जथ जथ, तबे तो गायब हरि नाम सुख अपराध बेहत. शकले सम्मान कोरिते शकती, सगळ्यांचा सन्मान करायचा पण देहनाथ जथ जथ. याचा अर्थ काय?
त्यांच्या त्यांच्या देहाला योग्य प्रकारे सन्मान करायचा. वाघाचा सन्मान कसा करायचा आहे? दूर पळून जाऊ. कुत्र्याचा सन्मान कसा करायचा आहे? त्याला घराबाहेर ठेव. घराबाहेर खाल्लेला, पण घरात घेऊ नका कुत्रा मांजराचा. सन्मान करून घरात घेऊन त्याला मिठी मारणं, पप्पी घेणं हे सगळं चुकीचं आहे. आजकाल घाणी लोक करतात हे घाणी प्रकार, दुर्दैवानं. आणि त्यामध्ये काही भक्त पण असतात. तर त्यांना लांब ठेवून करा सन्मान त्याचा, कारण का घरात ते घाण करतील. आणि घर हे मंदिराप्रमाणे आहे, मंदिर घाण करणं चुकीचं आहे. त्यानंतर एका सामान्य माणसाचा सन्मान कसा करायचा? त्याला आदर देऊन, नमस्कार करून. आणि एखाद्या द्वेषी माणसाचा सन्मान कसा करायचा? त्याची उपेक्षा करू, त्याला निग्लेक्ट करू. हा पण सन्मानच आहे. त्यानंतर एखाद्या दीक्षित भक्ताचा आदर कसा करायचा? त्याला दंडवत प्रणाम करू. एखाद्या प्रगत भक्ताचा कसा आदर करायचा? त्याची सेवा करू. आणि आपल्या गुरुचा आदर कसा करायचा? त्यांना शरण जाऊ. सो भक्तांमध्ये पण आदर करायचे वेगवेगळे प्रकार आहेत. असं नाही की भक्त म्हणलं आपण भक्त म्हणलं कोणाचा सगळ्यांचा एकाच प्रकारे आदर करायचा नाही. आपला विवेक बुद्धी सोडा असं कधी आचार्यांनी सांगितलेलं नाही आहे. सो हा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे. ओके. असे अनेक निरीक्षणे आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहे तर मनुष्याने केवळ मंदिराची आराधना का करावी? पण जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरामध्ये मूर्तीमध्ये का नाहीत? आणि सर्वव्यापी भगवंत आहेत पण आपण त्यांना पाहू शकत नाही सगळं. भगवंत आपल्या विष्ठेमध्ये पण आहेत. आपण संडासात जातो विष्ठा सोडतो त्यात भगवंत पाहू शकतो का आपण? नाही, आपण घाण पाहतो. आपण जेव्हा लघवी करतो त्या मूत्रामध्ये आपण भगवंत पाहतो का? नाही, आपण घाण पाहतो. त्यात भगवंत पाहू शकत नाही आपण. पण त्यामध्ये भगवंत आहेत. एक घडलेली घटना आहे इस्कॉनमध्येच की एक अरबस्तानचा मुस्लिम होता आणि तो थोडासा बुद्धिमान होता, शिकलेला होता, मॉडर्न एज्युकेशन घेतलं थोडंसं. आणि मॉडर्न एज्युकेशन घेतल्यामुळे तो थोडासा प्रश्न विचारायचा मुल्ला मौलवींना, चॅलेंज करायचा. आणि जेव्हा मुल्ला मौलवी काहीतरी प्रवचन करत होते त्यांचं इस्लामाचं आणि ते म्हटले की येस, अल्लाह सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. मग त्याने विचारलं की अल्लाह विष्ठेमध्ये पण आहे का? आणि त्या मौलवीला राग आला, असा खऱ्या गोष्ट बोलायचं नाही तर जा निघून तो इथनं. आता हे बोलल्यामुळं त्या माणसाचा इस्लाम धर्माचा विश्वास थोडा उडाला की कसे आहे ते, असं कसं बोलतात उलट मला? उत्तर नाही तर नाही म्हणा ना माहित, असं ओरडून का बोलतात? आणि थोडासा तो नास्तिक झाला आणि इंग्लंडला शिकायला गेला. आणि इंग्लंडला शिकायला गेला असताना एक लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचत होता कुठलेतरी आणि त्यात एक छोटं पुस्तक खाली पडलं. आणि ते पुस्तक उघडलं आणि उघडलं पहिल्याच पॅसेज होता की येस, गॉड इज देअर इन स्टूल ऑल्सो. परमेश्वर हे विष्ठेमध्ये पण आहेत. आणि तो म्हटलं अरे हाच प्रश्न विचारला होता मी मुल्ला मौलवी आणि त्यानं उत्तर दिलं नाही. इथे उत्तर दिले व्यवस्थित. आणि त्याचं पुस्तक बघितलं, कोणाचं पुस्तक आहे ते होतं बॅक टू गॉड अँड मॅगझिन, श्रील प्रभुपादांचं. त्यानं पूर्ण मॅगझिन वाचून काढलं. त्यानं विचारणा केली या पुस्तकांविषयी. त्यानं इतर पुस्तकं मिळाली, इस्कॉन नंबरचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि तो रेग्युलर इस्कॉनमध्ये जातो आणि आज तो व्यक्ती भक्त बनला बघा. 16 माळा काढा, दीक्षित भक्त बनला, प्रभुपादा शिष्य बनला नंतर. कशामुळं? प्रभुपादा शिष्य, सॉरी, आय थिंक कदमकांत महाराज शिष्य बनला. सो बघा, भगवंताचं असं मान्य आपण सगळं करतो, पण त्यांना बघायला एक विशिष्ट पवित्र जागा आणि पवित्र मूर्ती विग्रह आवश्यक आहे. निर्विशेषवादी आणि सुविशेषवादी जरी एकमेकांबरोबर वित्तवाद धरत बसले तरी परिपूर्ण कृष्ण भावनामध्ये भक्त होऊन जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्याचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या विविध शक्तीच्या अभिव्यक्तीद्वारे, आपल्या विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगात सर्वत्र उपस्थित असतात. ओके, तर हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. ओके, आता माझा प्रश्न आहे ओके की जे इतर संप्रदायाची लोक आहेत, श्री संप्रदाय, मध्व संप्रदाय, हे लोक जे आहेत हे कृष्णाला सर्वोच्च मानत नाहीत. हे विष्णूला किंवा नारायण सर्वोच्च मानतात आणि कृष्णाला विष्णूचा एक अवतार मानतात. मग या श्लोकानुसार हे मूर्ख आहेत का नाहीत? हा माझा प्रश्न आहे तुमच्यासारख्या विद्वान प्रगत भक्तांसमोर. काय वाटतं तो? श्री संप्रदायाचे भक्त हे प्रमाणित संप्रदाय रामानुचार्यांचा, आणि ज्यांचा अंडरस्टँडिंग काय आहे? सर्वोच्च गोष्ट काय आध्यात्मिक? वैकुंठ. वैकुंठाच्या पुढे काहीच नाही. महावैकुंठ सर्वोच्च. सर्वोच्च रूप काय? भगवंत नारायण रूप.
आणि कृष्ण कोण आहे? नारायणाचा अवतार आहे. हे जे श्लोक आहेत भागवत मधले की कृष्णस्तु भगवान स्वयं, त्याला त्याचं एक वेगळं कमेंट्री आहे सेपरेट. कृष्ण भगवान स्वयंचा खरा अर्थ काय आहे. स्वतः ही लोक पण अपराध करत आहेत का? ही मूढ आहेत का? ही मूर्ख आहेत का? काय वाटतं गौरीवती माताजी? पण हो, मूर्ख आहेत? आपण ह्या श्लोकानुसार म्हणजे ते कधीच भगवंता प्राप्त करू शकणार नाहीत मूर्ख असल्यामुळं. त्यांचं परत जन्मवृत्ती शकत अडकणार लोक. नाही, फक्त ते ह्यासाठी त्यांनी ही नाही, श्लोकानुसार. हा श्लोकानुसार आहे, पण ऍक्च्युली श्लोकानुसार काय म्हटलं की जे कृष्णाला मनुष्य समजतात, कृष्णाचं रूप जे आहे ते शाश्वत समजू शकत नाहीये. तर निश्चितपणे नास्तिकवादी, मायावादी, त्यानंतर इतर जे लोक आहेत त्यांच्यावरती ते खरं ठरणार. पण जे भक्त आहेत, पण ऐश्वर्य भक्त आहेत, श्री संप्रदायाचे आणि मध्वा संप्रदायाचे लोक आहेत, ते कृष्णाला अवतार मानतात. कृष्णाला पूर्ण पुरुष भगवंत मानत नाहीत. मग ते मुक्ती प्राप्त करू शकतील का नाही? ते वैकुंठात असतील का नाहीत? काय वाटतं? किंवा प्रभूजी अजून श्लोक सांगतो मी. कविराज घोष सांगतात, कृष्ण ना मानिले ताते दैत्य तारे मानी, चैतन्य ना मानिले तैचे दैत्य तारे जानी. जे कृष्णाला मानत ते दैत्य आहेत असं कविराज घोष म्हणतात. त्याचप्रमाणे जे चैतन्य महाप्रभू मानत नाहीत भगवंत म्हणून, ते पण दैत्य शास्त्र आहेत. आता हे संप्रदाय लोक चैतन्य महाप्रभू मानत नाहीत भगवंत, हे दैत्य आहेत का? राक्षस आहेत का हे? काय वाटतं? येस राजश्री माताजी. जसं आपण मिश्र भक्ती वगैरे म्हणतो ना, त्यांची समजूत चुकीची आहे. ऍक्च्युली आपल्या ह्याच्यात कसं आहे की श्रीकृष्ण हे मेन आहेत आणि बाकी सगळे त्यांचे अंश आहेत असं आपण मानतो. पण त्यांच्या विचारानुसार ते चुकीचे आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांचं विचार चुकीचे आहेत. असं मूर्ख पण म्हणता येणार नाही, कारण हे ते जे संप्रदाय, हे जे भक्त आहेत श्री संप्रदाय आणि मध्व संप्रदाय, हे मिश्र भक्त नाही, शुद्ध भक्त आहेत. हे अन्यायाबिला शून्य भक्तच आहेत. त्यांचे विचार कदाचित चुकीचे म्हणता येईल, पण त्यांना मूर्ख म्हणता नक्कीच नाही येणार. नाही, माझा प्रश्न ते मुक्ती प्राप्त करू वैकुंठात जाऊ शकतील का नाहीत? आणि वैकुंठात भगवंताची प्रेमाने सेवा करू शकतील का नाहीत? त्याच्याबरोबर मूर्ख असतील भगवंताच्या मतानुसारखे, तर मूर्ख लोक वैकुंठात जाऊ शकतात का? येस, अजून कोणा काही प्रभू हरे कृष्ण प्रभूजी. बोला. अं, ते म्हणजे मूर्ख नसतील, कारण ते कोणत्या ना कोणत्या रूपात भगवंतांची आराधना करत आहेत आणि ते वैकुंठात जाऊ शकतात, पण ते दुरून भगवंतांचं नाही 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 नाही, दर्शन म्हणजे एक असं पूर्ण नाहीये. ते पण शुद्ध भक्त आहेत, ते पण प्रेममय सेवा हम्म, करतात भगवंताची, नारायणाची करतात. पण प्रेममय सेवा आहे ती. आणि ती सेवा पण अन्याबिला शून्य, अनन्य भक्ती जाती, पण फक्त रूप वेगळं आहे आणि थोडस रस कमी, एवढंच फक्त. अच्छा. पण ते लोक वैकुंठात जातात, ते दूरनं ते मिश्र भक्त नाही आहेत, ज्ञान मिश्र भक्त किंवा करुण मिश्र भक्त आहेत, जे दूरनं भगवंताकडे पाहतायत, ऍक्च्युअल सेवा करतात नारायणाची वैकुंठात जाऊन. हम्म. अन्यथा काय अर्थ होतं? त्याला प्रमाणित संप्रदाय म्हणता आलं असं ना, असं 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 असतं. हा बोनाफाईड संप्रदाय कसं म्हटलं असं हम्म. शास्त्रामध्ये? शुद्ध भक्तीचा प्रचार आहे तिथं. तर समजून घेतलं पाहिजे आपण की इथं श्लोकामध्ये काय म्हणलं बघा, अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम. मी मनुष्य देहाचा आश्रय घेतलाय असं ते म्हणतात. आता हे जे संप्रदायाचे लोक आहेत, जे भक्त आहेत मध्व संप्रदायाचे आणि श्री संप्रदायाचे भक्त, हे असं कधीच म्हणत नाहीत की भगवंत भगवान श्रीकृष्ण शरीर हे हाडामासाचं की सत्वगुणाचं आहे. ते मानतात की हे शरीर दिव्य आहे, फक्त दिव्य शरीर काय आहे? विस्तार आहे विष्णूचा, एवढंच ते मानतात. त्यांचं अंडरस्टँडिंग असं अजिबात नाही की हाडामासा शरीर आहे, जे मायावादी मानतायत, जे नास्तिकवादी मानतायत, जे मिश्र भक्त मानतायत, इतर कोणी मानतायत, ज्ञानी लोक मानतायत. त्यांचा विश्वास हाच आहे की हे दिव्य शरीरच आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पण कृष्णाची पूजा केली जाते ना. उडपीला कोणाचं पूजन करतात? आपण कृष्णाचं पूजन करतात. त्यानंतर दिव्य देशांमध्ये त्यांच्याकडे जे 108 दिव्य देशम आहे, त्याच्यामध्ये मथुरा एक दिव्य देशम आहे, वृंदावन एक दिव्य देशम आहे. आणि कृष्ण रूपाची पूजा केली जाते तिथं, भले थोडं ऐश्वर रूपात असेल. सो त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे? कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे डेफिनेटली. पण जरी अवतार असला, प्रत्येक अवतार शरीर दिव्य आहे.
ते हाडामासाचं नाहीये. कारण ते भगवंताच्या आध्यात्मिक शक्तीचं रूपांतरण आहे, बाह्य शक्तीचं रूपांतरण नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारची भावना असल्यामुळं ते वैकुंठात जाऊ शकतात, ते खाली पडत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, ते मूर्ख नाहीये, फक्त त्या ज्ञान मुद्दामून काही ज्ञान झाकलं गेलंय, कारण त्यांचा मूळ त्या प्रकारचा आहे. त्यांचा मूळ ऐश्वर्य मूळ असल्यामुळं माधुर्य ज्ञान मुद्दाम त्यावर झाकलं गेलंय, जेणेकरून त्याच्या ऐश्वर्य भावात ते चांगल्या प्रकारे स्थित व्हावेत. का बरं चैतन्य महाप्रभूंनी छन्न त्यांना लपवलं आपल्यापासनं? छन्न अवतार म्हणजे काय? लपवलेला अवतार. सो नास्तिक लोकांना कुठला अवतार छन्नच आहे. ते रामाला पण भगवंत मानत नाही, ते नारायणाला पण भगवंत मानत नाही. सो चैतन्य महाप्रभू छन्न अवतार म्हणजे काय? इतर संप्रदायाच्या भक्तांपासनं स्वतः झाकून घेतलं. का केलं? कारण त्यांना कळलं असं महाप्रभू भगवंत आहेत, महाप्रभू कृष्ण आहेत, आणि राग भक्ती जी सर्वोच्च आहे, जी आजपर्यंत दिली गेली नव्हती, त्याचा प्रचार करायला महाप्रभू आले आहेत. वृंदावनच्या भक्तीचा प्रचार करायला महाप्रभू आले आहेत. तर त्यांचा जो ऐश्वर्य मूड आहे तो निघून जाईल, आणि त्यांचा स्थायी भाव विकसित झाला ऐश्वर्य भावामध्ये. आणि त्यांना त्यांची त्यांची ती इच्छा आहे की आम्हाला ऐश्वर्यभर भगवंताची सेवा करायची आहे, आणि भगवंत भक्ताची इच्छा कधी मारत नाहीत. आणि म्हणून ती इच्छा मेंटेन करण्यासाठी त्यांच्यापासून भगवंत लपवलं. हे जे कृष्णाचं गुह्य ज्ञान जे आहे, हे त्या लोकांपासून भगवंतांनी स्वतःला झाकून टाकलं, जे कोण ते नारायणात सर्वोच्च मानतील आणि त्यांची योग्य प्रकारे भक्ती करून ते वैकुंठात प्रेममयी सेवा करू शकतील. ओके, कन्फ्युजन आहे? ओके, आता पुढचं बघू. सो आता अर्जुन म्हणेल की जे अशा रूपात तुमचं रूप अशा प्रकारे जाणत नाही, त्यांची अवस्था काय होते, त्यांची गती काय होते, आणि ते बघून सांगताय श्लोक क्रमांक 12 मध्ये. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिने श्रितः. याप्रमाणे जे मोहित झाले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, म्हणजे सकाम कर्मेंट्याचे ज्ञान सर्व निष्फळ होते. बघा, 3 गोष्टी सांगितल्यात. मोह आशा. आशा म्हणजे काय? इथं भक्त आहेत, हे मिश्र भक्त आहेत. आता आपण मिश्र भक्तीकडे आलो. जे मिश्र भक्ती करतायत त्यांची इच्छा काय आहे? सालोक्य मुक्ती प्राप्त करावी. जे आपण मगाशी तुम्ही माताजी म्हणलात की वैकुंठात जाऊन लांबनं उभं राहून भगवंताकडे पाहणं, त्या प्रकारच्या मुक्तीच्या लोकांची इच्छा असते, सालोक्य मुक्ती. सो असे मिश्र भक्तांनी जाणलं की हे भगवंत शरीर जे आहे ना, हे गुणांनी बनलेलं आहे, हे हाडामासाचं बनलेलं आहे, सत्वगुणाचं बनलेलं आहे, हे शाश्वत शरीर नाही आहे, मनुष्याचा आश्रय घेतला आहे. तर त्यांची मिश्र भक्ती कधीच सफल होत, कधीच होणार सफल. त्यांना सालोक्य मुक्ती कितीही हरेकृष्ण जपलं त्यांनी अशा मूडमध्ये, त्यांना सालोक्य मुक्ती प्राप्त होणं केवळ अशक्य. त्यांच्या आशा सगळ्या व्यर्थ गेल्या. मोघ आशा. मोघ कर्माणो, इथं कर्म सकाम कर्मी, जे कर्मकांडी, ज्यांना काय प्राप्त करायची इच्छा आहे? ज्यांना प्राप्त करायची इच्छा आहे पुण्य प्राप्त करून स्वर्गात जाऊन एन्जॉय करायची इच्छा आहे, किंवा निष्काम कर्मयोग करून मुक्ती प्राप्त करायची इच्छा आहे. दोन्ही प्रकारचे कर्म, मोघ कर्माणो. सो कर्मकांडी व्यक्ती ज्याला स्वर्गात जायची इच्छा आहे, त्यानं पण असं विचार केला की कृष्णा शरीर हाडामासाचा आहे, तो व्यक्ती पण स्वर्गात जाऊ शकत नाही, तो पुण्याचं फळ भोगू शकत नाही. बघा, हा प्रॉब्लेम आहे जर कृष्णाश्रय मनुष्याचं मानलं तर. कारण त्या प्रकारे तो काय झाला? नास्तिकच झाला ना. आणि नास्तिक कसा स्वर्गात जाईल? जाऊ शकत नाही नास्तिक स्वर्गामध्ये कधी. सो तोही स्वर्गामध्ये एन्जॉय करू शकत नाही. मोघ कर्माणो, मोघ ज्ञाना. मोघ ज्ञान म्हणजे ज्ञानयोगी आहे, ते ज्ञानयोगी पण आपली मुक्ती प्राप्त करू शकत नाही जर कृष्णा शरीर हे सच्चिदानंद आहे असं मानलं नाही तर. मग त्याची अवस्था काय होती? राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिष्ठा. मुळात ते प्रकृती जरी मोहित झाले म्हणजे काय? ते गुणांच्या आधिपत्य स्वतः आहेत, आणि गुणांच्या आधिपत्याकडे राहिल्यामुळं, त्रिगुणातीत न झाल्यामुळं नॅचरली ते त्यांच्या कर्मानुसार या जगात फिरत राहतात. राक्षसी म्हणजे जरूर राक्षस बनतील नरकामध्ये जाऊन, किंवा इतर खालच्या ग्रहावर आतल राक्षस बनतील जरूर नाहीये. पण राक्षस अर्थ आपल्या कर्मानुसार, आपल्या प्रकृतीनुसार ते त्यांच्या इतर योनीमध्ये फिरत राहतील. हा त्याच्या मागचा अर्थ आहे. सो हे डेंजर आहे भगवंतांना न जाणण्यामाग. ओके, असे पुष्कळ भक्त आहेत जे समजा कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती वगैरे असलं मानतात,
परंतु अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्ण परमसत्य म्हणून स्वीकार करत नाहीत. त्यांना भक्तियोगाचे फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे सकाम कर्मे करीत आहेत त्यांना सरते शेवटी संसारिक बंधनात मुक्त होण्यासाठी ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधी यशस्वी होत नाहीत, कारण ते भगवान श्रीकृष्णाचा उपहास करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे लोक श्रीकृष्णाचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णाला कधीच शरण येत जात नाहीत. म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहे, ज्या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादलेले आहे, आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णाचे एकरूप होण्याचा त्यांचा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल, आणि अशा प्रकारे राक्षसी आणि अनिश्चितवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमीच व्यर्थ असते. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादींमध्ये ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते. ओके, आता इथं असं म्हणले की जे लोक काय म्हणतात, जे लोक नास्तिक आहेत, ते जे लोक भगवंताचे उपहास करतात ते कोण आहेत? राक्षसी आहेत. आता जो काय म्हणतात मध्यम भक्त आहे, ओके, कनिष्ठ, मध्यम, उत्तम भक्तांचे 3 प्रकारे प्रकार आहेत. सो मध्यम भक्ताचं काय लक्षण आहे तर ईश्वरेषु तदधीनेषु बालिशेषु दिशचुच प्रेम मैत्री कृप उपेक्षा य करोती स मध्यमा. की मध्यम भक्त काय करतो? ईश्वरावर प्रेम करतो, भक्तांची मैत्री करतो, जे निरागस आहेत त्यांना प्रचार करतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची उपेक्षा करतो. सो द्वेषींची उपेक्षा करायला कसं काय सांगितलंय? इकडे म्हणतात सन्मान करा, सगळ्यांचा सन्मान करा म्हणतात, प्रत्येक भक्त सन्मान करा, कारण का भगवंत प्रत्येक हृदयात आहेत. पण सन्मान कसा करतात? उपेक्षा करून. उपेक्षा करून सन्मान कसा होईल? काय वाटतं तुम्हाला? एखादी उपेक्षा करून सन्मान होऊ शकतो? प्रभूजी उपेक्षाचा थोडा अर्थ सांगा ना. निग्लेक्ट मराठीमध्ये, उपेक्षा आजच्या मराठीमध्ये निग्लेक्ट, दुर्लक्ष. उपेक्षा पासून शुद्ध शब्द अच्छा, निग्लेक्ट लगेच कळतं. ओके, शंभूप्रभू सांगा. प्रभू जरीही कुठल्याही आपले जे मनुष्य आहेत ज्यांच्यामध्ये भगवान स्थित आहेत आत्म्यामध्ये, आत्म्याच्या रूपात, त्यांचा जर स्वभाव आत्म्याच्या रूपात तसा नाही, असेल परमात्म्याच्या तर त्या रूपात. स्वभावाच्या ओके. परमात्म्याच्या रूपात, तर त्यांच्यामध्ये जो जसा स्वभाव असेल तर त्याप्रमाणे त्यांना वागवायचं, असं पण आपण द्वेष करायचा त्यांचा, ते एक आपण त्याची प्रकारे उपेक्षा करायची, सन्मानच आहे ना. निग्लेक्ट करायचं आपण त्यांना. नाही, द्वेष नाही करायचं, पण जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसा आहे आणि तो जसा वागतोय, ते त्याचे जे गुण आहेत ते जर त्या प्रकारे असतील तर मग त्यांना त्या प्रकारेच सन्मान द्यायला पाहिजे. मग त्यांच्या समोर एकदम विनम्र होऊन किंवा प्रेमळ होऊन चालणार नाही. पण प्रॉब्लेम काय? आपण त्याला विनम्र झालो आणि त्याच्याबद्दल नावं ठेवली, हा, प्रॉब्लेम काय? आपण सहन करू ना. बरं. आपण सांगितलं सहन हो. करा, आता सुनिजन सहन करा सांगितलं ना. अमान ना मान देणं, प्रभू ते 2 ठिकाणी सगळ्यांना मान द्या. हो हो, काय पण प्रॉब्लेम? 2 ठिकाणी त्यांना सांगितलंय ना की संतांचा जर अपमान होत असेल आणि भगवंताचा तुमच्या समोर अपमान होत संत सोडून असेल द्या, तर आपला तिकडे संत सहन सोडून नाही द्या, करायला पाहिजे. संत सोडून द्या. हा, आपलं असेल तर मग हरकत नाही. सहन करायचं. हो आणि हो हो, दुसऱ्याचं? सहन करू शकतो. तो काही संत सांगतात. आपला अपमान करतोय, ठीक आहे, तो भगवंताची हा उपेक्षा हा, करतोय, आपण त्याला दुर्लक्ष करावं असं म्हणतात किंवा निग्लेक्ट करावं त्याला. काय प्रॉब्लेम आहे? करू तुझा अपमान, भगवंत काय तरी फरक आपण पडणार? विनम्र व्हायला पाहिजे. भगवंत हो फरक थोडी हो, पडणार आहे अपमान केला तर भगवंताना. ते ते पर्याय सगळ्याच्या, त्यांना ऑलरेडी लोक अपमान करतात, फरक पडत नाही काही. आपला अपमान करा, काय फरक पडतो आपल्याला? तसं असेल तर बरोबर आहे. बरोबर आहे ना? नाही, चूक आहे. प्रभूजी, त्यामुळे त्या व्यक्तीकडून पण अपराध होता कामा नये. ते Exactly. टाळण्यासाठी पण आपण नेग्लेक्ट कारण करू का शकतो. आपण जर त्याला दुर्लक्ष केलं नाही तर तो काय करेल? आपला अपराध करत जाईल, भगवंताचा अपराध करत जाईल, आणि तो भगवंतापासून अजून दूर जाईल. आपला उद्देश काय आहे?
प्रत्येकाला भगवंताच्या जवळ खेचायचं आहे. भक्ती करणं म्हणजे काय? स्वतः जवळ जाणं भगवंताच्या, इतरांना भगवंताच्या जवळ घेऊन येणं. सो अशा माणसाचा आपण उपहास करणाऱ्या माणसाचं दुर्लक्ष नाही केलं, त्याचे अपराध वाढतील अजून. आणि पुढे अनेक जन्मानंतर ते कदाचित भगवंताकडे येणार असतील, ते अजून वाढतील. समजा त्यांना काही सुकृती मिळाली आणि पुढच्या काही जन्मात ते भक्तीमध्ये येऊ शकतील. पण आपण त्यांना अपराध करू दिला तर काय होईल? कदाचित पुढे 100 जन्मामध्ये भक्तीमध्ये येणार नाहीत. त्यांना भगवंतापासून अजून दूर घेऊन जातो आपण. बघा किती रिस्की आहे हे. सो त्यांची खरी त्यांच्या करुणा काय? त्यांच्यापासून दूर राहा. त्यांच्यापासून दूर राहिलं तर ते आपल्या आडव्या येणार नाहीत, भक्तांच्या आडव्या जाणार नाहीत. उगाच भगवंताशी बोला. भगवंताशी कधी बोलते ते? आपण भक्त म्हटलं तर कृष्णवाले आहेत, हे कृष्णाचे भक्त आहेत, कृष्ण असे आहेत. त्यांना विषय मिळेल ना, संधी मिळते ना कृष्णाशी बोलायची, नावं ठेवायची. आपण दूर राहिलो त्यांच्या, इतर लोक कृष्णाशी कधी बोलतील? त्यांना संधी मिळणारच नाही बोलायची. त्यामुळे तो अपराध त्यांचा टळेल, हे मागचं कारण आहे. व्हेरी गुड. प्रभूजी, पण माझं सांगणं हे होतं की आपण जर ते सांगत असतील समोरून, हा तर त्यांना आपण म्हणजे काय सांगतात ते विरोध करतात वगैरे तसं नाही. म्हणजे जर संत समोरून किंवा कुठलाही मनुष्य जो वैष्णव भक्त असतील तर ते माफ करतात, याप्रमाणे असं आहे की समोरून जे पण काही येत असेल ते त्यांचं टाळलं जातं ना. जरी ते भगवंताचं आपण कसं आपला प्रयत्न तर वैष्णव चालूच माफ करतात, पण भगवंत माफ करत नाहीत. हा वैष्णव. ओके. ओके. हरिदास ठाकूरांनी कधीच माफ केलं होतं रामचंद्र खाला, पण भगवंताने केलं नाही. हो ओके. ईश्वर भक्तर बरोबर. स्वभाव आज्ञा दोष क्षमा करे, कृष्ण स्वभाव भक्त निंदा सहितेना पारे. भगवंत माफ करत नाही त्याला, स्वतः अजून भक्तीपासून दूर जातो. ओके. भक्त माफ करा, भक्तांना फरक पडत नाही जास्त. शुद्ध भक्तांना आपला पडतो, आपण शुद्ध भक्त नाही आहोत, ठीक आहे, त्यांना असं फरक पडत नाही. हो. पण भगवंत माफ करत नाहीत, म्हणून त्याला दूर ठेवा. भगवंताची कृपाच वेगळी होती, जास्त द्वेष नका वाढवू. ठीक आहे. तो आपण आला पण प्रभूजी आपण प्रयत्न करू शकतात ना, म्हणजे प्रयत्न. त्यांना समजवण्याचं वगैरे. जर तुम्हाला कळलं की ते रिसेप्टिव्ह आहेत, तुम्ही समजलं हा की तुम्हाला कळलं की ते अपराध करत नाही आहेत, द्वेष करत नाही आहेत, तुमचं ऐकतायत, चर्चा करतायत, दॅट्स ओके. चर्चा करणंच ओके. ओके. बरं. ऑब्जेक्टली नावं ठेवत नाही आहेत, शिव्या घालत नाही आहेत, तर ओके, तुम्ही समजा प्रयत्न करता. पण ज्या क्षणी तुम्हाला सेन्स होईल की नाही द्वेषानं भरलं हृदय आहे, हे ऐकणार नाहीयेत, त्यांना फरक पडणार नाही आता काही बोललो तर पटकन तर बाहेर गेलं बा, दूर बस, तो विषय थांबवला पाहिजे नको. समजलं. ओके. म्हणजे म्हणजे अजून भैंस दूर. के सामने बीन बजाना. ओके. ओके. मग आता अर्जुन मला प्रश्न पडला की ठीक आहे, जे तुम्हाला अशा प्रकारे जाणत नाहीत त्यांची अवस्था अशी होते, पण तुमचे अनन्य भक्त त्यांच्याविषयी काय? तर अनन्य भक्त मला कशा प्रकारे जाणतात ते पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. महात्मानस्तु मां पार्थां दैवीं प्रकृतिमाश्रितं भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये परिपूर्ण युक्त असले झाले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. सो दुरात्मा आणि महात्मामध्ये फरक काय आहे? दुरात्मा भगवंताच्या माया प्रकृतीचा किंवा बाह्य प्रकृतीचा आश्रय घेतो, पण जो महात्मा आहे तो भगवंताच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतो. सो कोणी प्रश्न विचारा, राधाराणीचं नाव आहे का गीतेमध्ये? कुठं आहे का राधाराणीचं नाव गीतेमध्ये? शंभूप्रभू, असा प्रश्न कोणी विचारला तर काय उत्तर द्याल? इथे माझे उल्लेख नाहीये. नाहीये ना? no. ओके. आहे का उल्लेख राधाराणीचा गीतेमध्ये? इनडायरेक्टली आहे. असेल तर मग माहिती नाही, आहे पण उल्लेख, हाच उल्लेख आहे. ही दैवी प्रकृती म्हणजे काय आहे? भगवंताची राधाराणी. ओके. राधाराणी भगवंताची दैवी प्रकृती, दिव्य प्रकृती. सो जे भक्त असतात, जे महात्मा आहेत, ते कोणाचा आश्रय घेतात? दुर्गदेचा आश्रय घेत नाहीत, मायेचा आश्रय घेत नाही, ते राधाराणीचा आश्रय घेतात. म्हणून ते महात्मा आहेत. ते माझ्या दिव्य प्रकृतीचा आश्रय घेतात. महान माणूस दिव्य प्रकृती आश्रयम. आणि काय करतात? माझ्या प्रकृतीचा आश्रय घेऊन राधाराणी काय सांगते भक्तांना करायला? हरे कृष्ण जपा, भक्ती करा भगवंताची. भजन ते अनन्य मनस. बघा, अनन्य शब्द आला म्हणजे ते अनन्य किंवा शुद्ध भक्त आहेत, मिश्र भक्त नाही आहेत. असे लोक माझं अनन्यपणे भजन करतात. अन्याभिधाच्या शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम. अशा प्रकारे माझं ते भजन करतात.
का? कारण त्यांना माहिती मी अव्यय आहे, माझं शरीर हे दिव्य प्रकृतीने बनलेलं आहे, ते माझ्या ओरिजिनल रूपापासून अभिन्न आहे, मी आणि माझ्या शरीरात काहीच फरक नाहीये हे ते जाणतात. आणि ते जाणल्यामुळे अनन्य प्रकारे ते मला शरण येतात आणि माझं भजन करतात. जे अशा प्रकारे भजन करतात त्यांना महात्मा म्हणलं. महात्मा केवळ स्टॅम्प लावून होत नाही. ओके, 4 फॉलोअर म्हटलं गांधी किंवा फुले यांना महात्माचे स्टॅम्प लावून करता येत नाही असं. जो भगवंताच्या दिव्य प्रकाराचा आश्रय घेतो तोच महात्मा असतो. हे इथं स्पष्टपणे सांगितण्यात आले आहे. ओके, हरे दुसऱ्या कृष्ण प्रश्न प्रभू. तात्पर्यात. येस. प्रभूजी, जे प्रभुपादाजींनी गांधीजींना लेटर लिहिलेलं बघा, हा. मी वाचलेलं त्याच्यात प्रभुपादाजींनी हे सांगितलेलं की एकदा आपण भेटून मग त्यावर चर्चा करायला पाहिजे, कारण जर आपल्याला भगवंताविषयी सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल तर मग यावर चर्चा करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पण याबद्दल काहीच ज्ञान नाहीये. बरोबर. तर मग ते लेटर जे होतं ते नक्की त्यांना मिळालं होतं की ते तिकडूनच टाळून दिलेलं होतं, असं काय आहे का? बरोबर, ते पाठवलं, ते हो, पोचलं का, पाठवलेलं. त्याने वाचलं का, मिळालं का, काही कल्पना नाही कोणाची. अच्छा, त्याचा उल्लेख नाहीये ना? कुठेच नाही. बरोबर. लेटर पाठवलं गॅरंटेड आहे. लेटर लिहिलं येस. आणि आणि लेटर रेकॉर्डेड पाठवलेलं आहे होतं. आणि ते पाठवलं पण होतं. हा. तर प्रभुपादांनी अनेक लेटर पाठवली. पंडित नेहरूंना प्रभुपाद लेटर पाठवलं होतं. तुम्ही पंडित हो. आहात, पंडितचा खरा अर्थ काय आहे, हे अशा प्रकारे तुम्ही राज्य चालताय, चुकीच्या प्रकारे राज्य चालताय, हे नेहरूंना पण पाठवलं हा. होतं प्रभुपादांनी. पण तिकडनं पण काहीच उत्तर. उल्लेख नाही आलं. पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रभुपादांचे कस्टमर होते. जेव्हा प्रभुपाद अलाहाबादला होते, अच्छा. फार्मसी चालवत होते, त्यांच्याकडे हा. औषधाला स्वतः जवाहरलाल नेहरू यायचे त्याच्याकडे. तो ओळखवलं दोघांना, म्हणून आपलं मित्र अच्छा. म्हणून पत्र पाठवलं, पण तरी पण उत्तर. तिकडून पण रिप्लाय नाही. आणि जर प्रभुपाद पत्र गेलं आणि त्याच्याबरोबर एका महिन्यानंतर गांधी मारले गेले, बरोबर एका महिन्यानंतर थोडा गोडसे हत्या केली. हा, प्रेडिक्शन्स राईट होते. तर ते पत्र वाचलं असतं कदाचित गांधींनी, तर गांधी जिवंत असते, काच. थोडे वर्ष हो. वाढले असते गांधींचे. ठीक आहे. ओके, सो प्रभुपाद दुसऱ्या परिचय देतात, श्रीकृष्णाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करत नाही. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण, आदिपुरुष आहेत, यावर त्याला मुळीच संदेह नसतो. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकर्षित होत नाही. ते केवळ द्विभुजधारी कृष्णाकडे आकृष्ट होतात. ते श्रीकृष्ण इतर रूपांकडे, जसे देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाही. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात आणि कृष्ण भावने युक्त होऊन भगवंताच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात. महत्वाचा मुद्दा मांडला इथे प्रभू की असे भक्त श्रीकृष्ण सोडून इतर कोणत्याही भगवंतांच्या अवतारांकडे आकर्षित होत नाहीत. कसं समजून घ्यायचंय? अगेन इथं कॉन्टेक्स्ट गोष्ट आहे. प्रभुपाद कुठल्या संप्रदायाचे आहेत? गौड्या संप्रदायाचे आहेत. सगळेच गौड्या संप्रदाय लोक कृष्णावर प्रेम करतात, त्यांचा फोकस कुठं आहे? कृष्णावरती आहे. सो प्रभुपाद जे सांगतायत हे आपल्या गौड्या भक्तांसाठी सांगतायत की जे गौड्या भक्त आहेत असे महात्मे कधीच इतर रूपांकडं आकर्षित होत नाहीत. त्यांचं लक्ष फक्त कृष्णाकडे असतं. ते भले रामनवमी साजरी करतील, ते भले नरसिंहदेव साजरी करतील, त्या दिवशी कथा ऐकतील नरसिंहदेवाची, अभिषेक पण घालतील नरसिंहदेवाला, रामाला, वराहदेवांना, पण हृदयात फोकस कोणावरती असतो? कृष्णावरती. त्यांचं आकर्षण कोणाप्रती असतं? कृष्णाप्रती. त्याची इच्छा, अभिलाषा काय आहे? गोलोक वृंदावन, वैकुंठ नाही, ही त्यांची अभिलाषा असते. हे कुणाकडनं अपेक्षित आहे? गौड्या भक्तांकडनं अपेक्षित आहे. बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 4थ्या स्कंदामध्ये तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली आपण आता साधना स्तरावर जी राधाकृष्णाची सेवा करतोय मंदिरामध्ये, ती ऍक्च्युली लक्ष्मीनारायणची सेवाच आहे. राधाकृष्णाची सेवा ही रागानुगा भावात केली जाते, ऐश्वर्य भावात केली जात नाही. पण मंदिरात जी आपण सेवा करतो ती कुठल्या भावात आहे? ऐश्वर्य भावात. ऐश्वर्य भावात सेवा करतो आपण. आपण किती सुंदर मोठा भोग लावतो, ऐश्वर्यपूर्ण ड्रेसिंग करतो त्यांना आपण, त्यानंतर आपली आरती पण अगदी ऐश्वर्यपूर्ण असते. सो अशा प्रकारे आपण राधाकृष्ण सेवा करतो, ती लक्ष्मीनारायण सेवाच आहे. पण तरी पण प्रभुपादांनी एकाही मंदिरामध्ये इस्कॉनच्या, तुम्हाला माहितीये का, लक्ष्मीनारायण स्थापना केली आहे? एखाद्या ठिकाणी लक्ष्मीनारायणच्या विग्रहाची स्थापना केली प्रभुपादांनी मंदिरामध्ये? असं एक मंदिर आहे ओळखीचं? नाही प्रभूजी. नाही.
का बरं? कारण जरी आता साधना स्तरावरती आपण आहोत, आपण राग स्तरावर नाही आहोत किंवा शुद्ध स्तरावर पण नाही आहोत, तरी पण उद्देश काय आहे? जरी राधाकृष्णाची ऐश्वर्य भावात सेवा केली तरी आकर्षण राधाकृष्णाप्रती व्हावं. साहजिक आपल्या आपल्या मंदिरात राधाकृष्ण आहेत, श्रवण कोणाविषयी करणार आपण? जास्त राधाकृष्णाविषयी करणार. नाव कोणाचं घेणार? राधाकृष्ण नाव घेणार. आणि असं करता करता हळूहळू आपण त्यांच्याविषयी आकर्षण वाढवावं आणि गोलोक वृंदाकडे वाटचाल करावी, ही प्रभुपादांची इच्छा आहे. पण समजा एखादा गौडिया वैष्णव अगदी आसक्ती स्तरापर्यंत राधाकृष्णाची ऐश्वर्य भावात सेवा करत गेला. आपण आता अनर्थ निवृत्ती स्तरावरती आहोत. आता अपेक्षित आहे ऐश्वर्य स्तरावर सेवा करणं किंवा ऐश्वर्य भावात सेवा करणं. पण गौड्या भक्ताकडे अपेक्षित काय आहे? की आपण निष्ठा स्तर क्रॉस करू, आपण रागानुगा भक्तीकडे वळलं पाहिजे. आपण रागानुगा साधना भक्ती चालू केली पाहिजे, तर आणि तर आपण वैकुंठ गोलोकात वृंदावर जाऊ शकतो. जो रागानुगा भक्ती करणार नाही तो गोलोक वृंदावर प्रवेश करू शकणार नाही. ओके, कारण कृष्ण क्लिअरली म्हणतात, सकल जगत मोरे करे विधी भक्ती, विधी भक्त्या व्रज भाव पायते नाही शक्ती. विधी भक्तीद्वारे हा वृंदावनचा भाव प्राप्त करणं अशक्य आहे, हे क्लिअरली म्हणले कृष्णाने. सो आपण जर वैधी भक्ती करत आलो आसक्ती स्तरापर्यंत, तर काय होईल? भाव आणि प्रेम स्तरावर गेलं आपलं प्रेम पण ऐश्वर्यच प्रेम राहील आणि आपण गोलोक वृंदावनाला प्रवेश करू शकणार नाही. आपण ऐश्वर्य गोलोकमध्ये प्रवेश करू. गोलोकमध्ये एक भाग आहे दुसरा, ऐश्वर्य गोलोक, जिथं राधा आणि कृष्णाची ऐश्वर्य भावात सेवा केली जाते. पण आपल्या आचार्याची इच्छा काय आहे? आपण माधुर्य गोलोकमध्ये प्रवेश करावा. पण अपेक्षा काय आहे? रागानुगा सेवा करणं अपेक्षित आहे. आणि प्रभुपादांनी नाकारलेलं नाही याला. आणि महाप्रभू आलेच त्यासाठी, राग भक्त रागमार्ग भक्त करीते प्रचारण. पण त्यासाठी योग्यता प्राप्त होते. आत्तापासून करायची गरज नाही. आत्ता आपली योग्यता नाही येते करायची. आत्तापासून तर सहज होऊन जाऊ, जे दुर्दैवानं मधला काळ घडलं. सगळे गोस्वामी गेल्यानंतर लोक सहज का बनली? अपसंप्रदाय काय ठरले? अधिकार विना ते लोक सगळं राधाराणी समजू लागले, गोपी समजू लागले आणि वेळासर करू लागले होते. मग ते सगळं पट्ट्या बदल झाला आणि मग भक्ती टाकून स्मॅश केलं. नाही, हे बंद सगळं. साधना भक्ती करा पहिला, शुद्ध आल्यामध्ये पुढचं बघता येईल. हे सगळं चालू केलं. सो म्हणून प्रभुपाद म्हणता येतं की आपल्या भक्तांसाठी कृष्णावरच फक्त, इतर कुठल्या अवतारांपण नाही. पण हे खरं नाही इतर संप्रदायांसाठी. जे श्री संप्रदायाचे भक्त आहेत ते नारायणावर ध्यान लावतात आणि त्यांना पण महात्माच म्हणलं तर ते दुरात्मा होत लगेच. ओके, हो हे नारायणाची भक्ती करतायत दुरात्मा आहेत, आम्ही फक्त महात्मा आहोत, ह्याचा अर्थ नव्हे. ते पण महात्माच आहेत. का दैवी प्रवृत्ती त्यांना पण आहे, त्याचा विस्तार आहे, कृष्णाचा विस्तार आहे. सो तेही महात्माच म्हणलं आपण त्यांना, म्हणलं पाहिजे. कोणाचा अपराध आपण लोकांचा आधार घेऊन करता कामा नये. ओके, आता हे कशा प्रकारे माझा आश्रय घेतात भक्त, माझे अनन्य भक्त? ओके, सततं कीर्तयन्तो मां वितन्तश्च दृढव्रता नमस्तश्च मां भक्त्यां नित्ययुक्ता उपासते. बघा, सततं कीर्तयन्तो मां. सतत म्हणजे काय? कंटिन्युअस, न थांबता. सो काही लोक विचारतात, तुम्हाला प्रचार करताना विचारतील काही लोक, वल्लभीला माताजी कुठे सांगितलं गीतेमध्ये 16 माळा करा म्हणून? सांगितलं कुठे गीतेमध्ये 16 माळा करा म्हणून? काय सांगा 16 माळा करायला म्हणतोय? त्यांना आपण सांगू शकतो, गीतेमध्ये 16 माळा करायला सांगितलं नाही. गीतेमध्ये काय सांगितले? 24 तास जप करा. सततम कीर्तयन्त माम. 16 माळा 24 तास करू शकतो, 16 माळा आपल्यासाठी आहेत प्रभुपादांनी दिलेल्या नियम. पण सततम कीर्तयन्त माम, 24 तास जप करा. कीर्तन म्हणजे काय? तर श्रवण कीर्तन स्मरण तिन्ही इन्क्लूड आहे याच्यामध्ये. की सतत माझं श्रवण कीर्तन करतात, माझ्याविषयी बोलतात आणि माझ्याविषयी ऐकतात आणि माझं चिंतन करतात. त्यानंतर यतंतश्च. यतंत म्हणजे काय? ते प्रयत्न करतायत. एखादा वैदिक साधना बघताय, त्याचं मन भरकटतंय, त्याच्या मनात वासना पण येत आहेत, अनर्थ आहेत भरपूर, अनर्थ कधी चुकीच्या गोष्टी हातात घडतायत, हरकत नाही, पण तो प्रयत्न सोडत नाही. यतंतश्च दृढ व्रता. यतंतश्च म्हणजे काय? चचा अर्थ येतं इतर क्रिया पण करतो तो, भक्तीच्या इतर अंगांचा पण विचार करतो. ओके, पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम ह्याही गोष्टी इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. तर अर्थ च बघा, च म्हणले ना, आणि इतर गोष्टी पण त्यामध्ये आहे. कसं? दृढ व्रत. दृढ व्रता म्हणजे तो प्रतिज्ञा करतो, 4 नियमांचं पालन करीन, रोजच्या रोज 16 माळा करीन. वाव, दृढ व्रत. लेच्यापेक्षा नाही येतो. ओके, आज 16 माळा केल्या, उद्या 4च केल्या, परत 5 केल्या, परत 2च केल्या, परत मूळबला 16 माळा केल्या. नाही, दृढ व्रत. आणि इतर सगळ्या व्रतांचं पालन करतो. एकादशी व्रत, पांडव एकादशी, जन्माष्टमी, धर्मजात एकादशी,
सगळ्या आचार्यांच्या अवतरणीसाठी उपवास या सगळ्या व्रतांचं तो पालन करतो. हे व्रत वैकल्य केल्यामुळं शक्ती मिळते साधना करायला. उपास तपास करणं का आवश्यक आहे? तपस्या करणं थोडीशी का आवश्यक आहे? इंद्रिय नियंत्रित जातात. इंद्रिय झाले की साधना करायला शक्ती मिळते. सो तो दृढपणे आपलं व्रत कधी सोडत नाही. सो प्रभुपाद म्हणतात ना, महाराज म्हणतात, राधा महाराज म्हणतात की जो व्यक्ती 16 माळा करत नाही त्याचा दिवस जो आहे, ज्या दिवशी आपल्या 16 माळा पूर्ण होणार नाहीत, आपल्या जीवनातला तो सगळ्यात भयानक दिवस असेल असं आपण समजून घेतलं पाहिजे. जो व्यक्ती प्रभुपाद लिहितात, जो व्यक्ती आपल्या माळा पूर्ण करत नाही तो आध्यात्मिक दृष्ट्या आजारी आहे. हरदास ठाकूर प्रश्न विचारला महाप्रभूंनी की तुमची काय इच्छा आहे का? म्हणलं एकच इच्छा आहे, मी माझ्या माळा पूर्ण करू शकतो, हेच खंत मला वाटते आता अगदी शेवटच्या क्षणी. महाप्रभू म्हणले खूप माळा बास झाला आता. नाही म्हणले, माझ्या माळा पूर्ण होऊ शकत नाही. सो प्रामाणिक भक्ताची खंत असते, माझ्या माळा पूर्ण झाल्या नाहीत, माझ्या 16 माळा पूर्ण करू शकलो नाही. भक्ती तीर्थ स्वामी महाराज, त्यांना मेलेनावा कॅन्सर झाला होता आणि प्रचंड वेदना त्या कॅन्सरमध्ये व्हायच्या आणि बरेचदा हातामध्ये माळ पकडायचे ते आणि एका मण्यावर दुसऱ्या मण्यावर जाण्याची ताकद त्याच्याकडे नसायची आणि एका मण्यावरतीच भक्तितीर्थ महाराज 5-6 मंत्र म्हणायचे. सो एक माळ केला किती माळा व्हायच्या त्यांच्या? 5-6 माळा व्हायच्या. अशा त्यांच्या 10 ते 12 माळा व्हायच्या. किती माळा झाल्या? 60 माळा झालं. पण ते रडायचे ढसाढसा शेवटी की मी एवढा पापी आहे की मी 16 माळा पूर्ण करू शकत नाही माझ्या. बघा, ह्याला म्हणतात दृढ व्रतः. नमस्संतश्च माम भक्त्याम, ते फक्त मलाच नमस्कार करतात. ह्याच्यावर इतरांना नाव ठेवत असं नाही, इतरांना नमस्कार करत असं नाही, तर इतरांना केला नमस्कार हा माझ्या अनुषंगानं असतो. वैष्णव नमस्कार करतात पण माझा भक्त म्हणून. आई वडील नमस्कार करतात कारण का आई वडील हे भगवंताचे अंश आहेत म्हणून. त्यानंतर इतर थोरा मोठे नमस्कार करतात भगवंताचे अंश म्हणून. या भावनेनंच ते नमस्कार करतात. माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ओके, नित्ययुक्ता म्हणजे त्यांना माझ्याशी युक्त व्हायचं, म्हणजे माझं असोसिएट बनायचं आहे, त्यांना माझा संग करायची इच्छा आहे, माझ्या धामात येऊन त्यांना माझ्यावर प्रेमाचं आदान प्रदान करायचं. ह्याचा अर्थ नित्ययुक्ता उपासते. उपासते म्हणजे अशा प्रकारे ते माझी भक्ती करतात. ओके, सो दुसऱ्या परिषदात प्रभुपाद लिहित आहेत, जो ब्रह्मज्योतीवर भगवंत निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हणले आहे. पुढील श्लोकामध्ये त्याचे निर्णय पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे विष्णूचे श्रवण कीर्तन या विविध भक्ती क्रियांद्वारे महात्मा सदैव युक्त असतो. तो देवतांचे किंवा मनुष्य श्रवण कीर्तन इत्यादी करत नाही. श्रवणम कीर्तन विष्णू आणि स्मरणम म्हणजेच भक्ती होय. अशा महात्म्याचे अंतिम लक्ष 5 दिव्य रसांपैकी एका रसामध्ये भगवंताचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. नित्ययुक्ता हे अंतिम लक्ष प्राप्त करण्याची तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत लावतो. यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात. भक्तामध्ये काही ठराविक क्रिया करायच्या असतात. उदाहरणार्थ एकादशी, भगवंत जन्मोत्सव इत्यादी ठराविक ठिकाणी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हणले जाते. जे वास्तविकपणे उत्सुक आहे त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिलेली आहे. महात्मे जन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची खचितच प्राप्ती होते. ओके, आता भगवान श्रीकृष्ण पुढचे श्लोक सांगतायत काही असे भक्त पण आहेत जे आजपर्यंत बोललेले नाही, ज्याच्याविषयी वर्णन आजपर्यंत केलेलं नाही. आतापर्यंत कुठल्या भक्तांचं वर्णन केलंय भगवंतांनी? 7व्या अध्यायात कुठले केले? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, मोक्षकामी, ज्ञान मिश्र भक्त, 8व्या अध्यायात योग मिश्र भक्त आणि अनन्य भक्त. या 8 प्रकारचं वर्णन भगवंतांनी आतापर्यंत 7व्या, 8व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात 7व्या आणि 8व्यात केलेलं आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये आतापर्यंत भगवंत फक्त अनन्य भक्त अशी बोलत आहेत. आता भगवंत 3 अशा भक्तांशी बोलणार आहेत जे माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेत नाही तरी माझी पूजा करतात. हे लोक सगळे दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन करणारे पूजा भक्त कसे आहेत? सतत कीर्तन करणारे, दृढव्रत करणारे, माझा आश्रय घेणारे, मला अव्यय मानणारे. पण असे काय लोक आहेत जे भगवंताच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेत नाही पण ते माझी भक्ती करतात आणि ते बोनाफाईड भक्त आहेत. असे कोणते भक्त आहेत? ते श्लोक क्रमांक 15 मध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे.
ज्ञानयज्ञेन चापि अन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंताची एकमेव रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. तर आता बघा 3 प्रकारचे भक्त आहेत. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आतापर्यंत जे भक्त पाहिलं आपण, कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांगी, हे पण भक्त आहेत, गुणीभूत भक्त. त्याच्यावरती आहेत प्रधान भक्त, ज्ञानमिश्र, योगमिश्र आणि कर्ममिश्र भक्त. आणि त्याच्यावरती आहेत अनन्य भक्त. या सगळ्याच्या सगळ्यात खाली, सगळ्यात शेवटी, जस्ट एक सेकंड मला एक फोन आलाय. हा, काय सांगता तुम्ही? हा, तर हे जे आहेत 9 प्रकारचे भक्त, ह्याच्याही खाली काही भक्त आहेत. आणि ते 3 आहेत. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता बघा, विश्वतो मुखमचा अर्थ काय? विश्वरूप. ते भगवंताच्या विश्वरूपावर ध्यान लावतात, विश्वरूपाची पूजा करतात. का? कारण भगवंताचं रूप असू शकतं, हे त्यांना डायजेस्ट होत नाही, पचत नाही, म्हणून ते विश्वरूपालाच भगवंत मानतात. पण ते मायावादी नाही आहेत, त्याला मायावादी म्हणतात, ते भक्त आहेत. विश्वरूपाची बोनाफाईड प्रकारे ते पूजा करतात. हे सगळ्यात खालचं. त्याच्यावरचे आहेत पृथक्वेन. पृथक्वेनचा अर्थ काय? तर विश्वरूपामध्ये देवता पण येतात. सो हे लोक देवतांची पूजा करतात. पण जसे नॉर्मल लोक देवतांची पूजा करतात तसं नव्हे. देवता या भगवंताच्या शरीराचा भाग आहेत. इंद्र हा भगवंताचा हात आहे, सूर्य हा भगवंताचा डोळा आहे, त्यानंतर अग्नी हे भगवंताचं मुख आहे. आणि मी इंद्राची पूजा करतोय, भगवंताच्या हाताची पूजा करतोय. मी सूर्याची पूजा करतोय, भगवंताच्या डोळ्याची पूजा करतोय. मी अग्नीची पूजा करतोय, म्हणजे भगवंताच्या मुखाची पूजा करतोय. या भावनेनं ते भगवंताची पूजा करतात. सो एका प्रकारे ते विश्वरूपाची पूजा करतात, पण देवतांची पूजा करून. ह्यांना वरती म्हणले थोडंसं विश्वरूपाच्या. का? कारण थोडं जरी ते स्वतःपासून दुसऱ्याकडल्या रूपाला बघतायत, एक कुठल्या तरी रूपामध्ये ते भगवंताला बघायचा प्रयत्न करतात. आणि तिसरी आहे ते एकत्वेन. याचा अर्थ काय? मी आणि भगवंत गुणात्मक दृष्ट्या एक आहेत असा विचार करतात. आणि कुणाची पूजा करतात? स्वतःची. घाबरायचं कारण नाहीये, गोंधळाचं कारण नाहीये, हा मायावाद नाहीये. भगवंत आणि मी गुणात्मक दृष्ट्या एक आहे असं मानतात. पण पूजा कोणाची करतात? स्वतःची. एकत्वेन म्हणजे स्वतःची पूजा करतात. मी आणि ते एकच आहे. आणि ध्यान आपल्या आत्म्यावर लावतात. मग तो ध्यानाला काय विचार आहे? हा आत्मा भगवंताचा अंश आहे आणि गुणात्मक दृष्ट्या मी एक आहोत. पण लक्ष भगवंतावर नाही, लक्ष स्वतःवर आहे. हे अजून थोड्या वरच्या स्तरावर आहे, कारण इथं आत्म्याला भगवंतापासून वेगळं मानलं गेलेलं आहे. पण हा अजून वरचा स्तर सांगितलं गेला आहे. सो हे 3 सगळ्यात खालच्या स्तराचे भक्त आहेत. विश्वरूप सगळ्यात खाली, त्याच्यावरती कोणते? पृथक्वेनं म्हणजे देवतांची पूजा करून विश्वरूपाचा भाग मानून, आणि त्याच्यावरती एकत्वेनं म्हणजेच आपण आणि भगवंत एकच आहोत असं मानून स्वतःवर ध्यान लावून. अगेन हा मायावाद नाहीये, ही भक्ती आहे, पण खालच्या स्तरावरची एकदम भक्ती आहे. या 3च्या वरती काय येईल? कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग, ही पण भक्ती आहे. याला म्हणतात गुणीभूत भक्ती. आणि भक्ती केलं हे लोक पण मुक्ती प्राप्त करू शकत नाहीत. ह्याच्यावरती पण 3 प्रकारची भक्ती आहेत. प्रधानीभूत भक्ती, कर्ममिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती, अष्टांग योगमिश्र भक्ती. किती झाल्या? 12 झाल्या ना. 3, 6, 3, 9 झाल्या, सॉरी. आणि ह्याच्यावरती शुद्ध भक्ती, जी 10व्या प्रकारची भक्ती आहे. भक्तीची अशी शिडी इथं सांगितली गेलेली आहे. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. येस. प्रभूजी तुम्ही लास्टला सांगितलं बघा, जे आता एक्सप्लेनेशन दिलं ना, की भले ते भगवंताच्या दिव्य रूपाला जर मानत नसतील आणि जे प्रकृतीमध्ये ते भगवंताला बघतायत, किंवा जे आत्मा आणि भगवंत एक आहेत पण स्वतःच्या आत्मामध्ये ध्यान लावतायत, याचं उदाहरण म्हणून कोणी आहेत का भक्त जे होऊन गेले तसे? आताच्या काळात तर हे गोष्टी मला कळतच आहेत ना मुळात. आणि आधीचे शास्त्रामध्ये म्हणजे भागवत कसं आहे, भागवत जे आहे ते फुल ऑफ प्युअर डिव्होटी आहेत सगळे. हो. भागवत असे विश्वोदाहरण नाहीच, पण असे लोक आहेत हिमालयात, कुठे ना कुठे असे लोक आहेत. ओके. विश्वरूपाचं पूजा करणारे भरपूर लोक आहेत अजून. येस, आमच्या आदिवासीमध्ये पण येतात, ते प्रकृतीची पूजा करतात. पूजा करतात ते. येस येस. प्रकृती पूजा, विश्वरूपाची पूजा करतात सगळे. खबर काय? हो प्रभूजी. ठीक आहे.
पण एकत्वाने एक्झॅक्टली कोण आहे मला आठवत नाही आता, तर माझ्या डोकं असं भाषणामध्ये कोण आलं नाही. आणि आचार्य उदाहरण दिलं पण नाही की हे उदाहरण एकत्वाचं आहे असं. हो प्रभूजी, जर तुम्हाला कधी कळालं तर कृपया करून हो, आम्हाला नक्की सांगा. नक्की सांगेन. ठीक आहे, मला कळलं साठ. ठीक आहे, चाल आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण 16, 17, 18 आणि 19 4 तर संपट आता सोपे आहेत, आता काय आवड नाही. आता कन्सेप्ट जास्त नाही. तर आता हे 4 श्लोक काय आहेत? तर हे 4 श्लोक म्हणजे जो व्यक्ती विश्वरूपाची पूजा करतो, ते विश्वरूपाची पूजा करायची ओके कशी पद्धत आहे, ते कशा प्रकारे विश्वरूपाला मानतात, कशावर विश्वरूप बघतात, कशा प्रकारची भावना असते विश्वरूपाची पूजा करताना, असा प्रश्न अर्जुनाला पडला. आणि पुढच्या 4 श्लोकांमध्ये भगवंताने कटाकट सांगितलं की ते विश्वरूपाला कशा प्रकारे पाहतात, कसं मला ते विश्वरूपात बघतात. ओके. अहम कर्तुर अहम यज्ञा सदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाग्य अहम अग्निर अहम हुतम. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे, पूर्वज अर्पण करणारे तर्पण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे, तूप आणि अग्नी आणि आहुती मीच आहे. या सगळ्या गोष्टी निसर्गात सापडतात. औषधी सापडते, तूप सापडतं, त्यानंतर यज्ञ आहे निसर्गामध्ये, आपण पूर्वजांना काय अर्पण करतो ते सगळ्या गोष्टी सापडतात. या गोष्टी भगवंतापासून अभिन्न आहेत. म्हणून या गोष्टींमध्ये ते भगवंत पाहतात की हेच भगवंत आहे, तर्पण करणंच भगवंत आहे, त्यानंतर वनौषधी भगवंत आहेत, भगवंताने दिलेल्या आहेत त्या, हा दिव्य मंत्र भगवंतापासून आलेला आहे, तो भगवंत असला पाहिजे, हे तू भगवंताच्या कृपेने आलेलं आहे, ते भगवंत असलं पाहिजे, ही त्यांची भावना असते. सगळ्या गोष्टी ते भगवंतामध्ये जोडतात, विश्वरूपाची पूजा करणार. पुढं पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रम ओंकारम रुक्सामजुरेव च. आपले पिता कोण आहेत? हे विश्व आपलं किंवा विश्वरूप किंवा भगवंत आपले पिता आहेत. माता कोण आहेत? हे विश्व किंवा भगवंत आपली माता आहेत. धाता कोण आहेत? हे विश्वरूपच आपलं पालन करतंय. आजोबा कोण आहेत? हे विश्वरूपच आजोबा आहेत. वेद्यम पवित्र ओंकारम, जो ओंकार आहे वेदामध्ये पवित्र, तो ओंकार काय आहे? याच भगवंताचं रूप आहे. आणि सगळे जे रुक् साम यजुर्वेद आहेत हे पण याच वैश्विक भगवंताचं प्रकटीकरण आहे. ही भावना असते त्या लोकांची. ही चुकीची भावना नाहीये, पण सर्वोच्च भावना नाही, एवढं सांगितलं पाहिजे. ओके, अजून काय असतं? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृद प्रभवा प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. गतीर म्हणजे काय? ध्येय. त्याचं ध्येय काय आहे? विश्वरूप आहे, हे भगवंत आहे. प्रभू कोण आहे आमचा? हे विश्वरूप भगवंताचं. साक्षी कोण आहे? अरे भगवंत विश्व सगळं पाहतंय. भगवंत सगळं पाहतात म्हणजे काय? विश्वरूपातल्या सगळ्या गोष्टी पाहतात आपल्याला. अजामिलला जे पकडलं यमदूतांनी आणि विष्णूत आले आणि त्याने विचारलं या यमदूतांना, काय प्रूफ आहे की अजामिलनं पाप केलंय? त्यावेळी यमदूत म्हणले, साक्षी आहेत अनेक. कोण कोण साक्षी आहे? हवा साक्षी आहे, सूर्य साक्षी आहे, चंद्र साक्षी आहे, त्यानंतर प्रकाश साक्षी आहे, अंधार साक्षी आहे, वनस्पती साक्षी आहेत, आकाश साक्षी आहे आणि हृदयातला परमात्मा साक्षी आहे. हे सगळी लोक पाहत असतात आणि आपल्या कर्माला नोट डाऊन करत असतात. हे सगळे साक्षी आहेत. आणि कोणाचा भाग आहे सगळा? विश्वरूपाचा भाग आहे. साक्षी कोण आहे? विश्वरूप आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास. निवास म्हणजे आश्रयस्थान. कुठे कोणाचा आश्रय घेतला? आपण सध्या विश्वाचा आश्रय घेतलाय. सो विश्वरूप हे निवास आणि आश्रयस्थान आहे. शरणम, ते शरण कोणाला जातात? विश्वरूपा शरण जातात. आणि हे विश्वच माझं मित्र असलं पाहिजे, सुरत असलं पाहिजे ते मानतात. प्रभव हा प्रलय स्थानम. प्रभव म्हणजे उत्पत्ती, प्रलय म्हणजे संहार आणि स्थानम म्हणजे आधार. हे सगळ्या गोष्टी कोण आहेत? हे विश्वरूप आहेत असं ते मानतात. विश्वरूप कोण आहे? भगवंत अवस्था अभिन्न आहे, म्हणून प्रभुपाद देतात की मीच अविनाशी बीज पण आहे, ही त्यांची भावना असते. ओके, आणि सगळ्यात शेवटची भावना त्यांची कशी आहे? तपाम्यहम अहम वर्षम निगृणामि उत्सृजामि च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. हे अर्जुन, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवतोही. मी अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू मीच आहे. सत आणि असत दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहे. ओके, उष्णता कुठे मिळते? विश्वात उष्णता मिळते ना. आणि पाऊस कुठे मिळतो? विश्वात पाऊस मिळतो. सो माझं हे रूपच, प्रकृती रूपच माझं पाऊस उष्णतेच असतं. आणि एका प्रकारे हे विश्व नष्ट होतं, पण हे विश्व परत जन्म घेतं. एका प्रकारे प्रकृती अमर आहे.
सो विश्व पण एका प्रकारे अमृतत्व आहे, अमर आहे. आणि मृत्यू जेव्हा विश्वरूप दाखवलं अर्जुनाने भगवंतांनी अर्जुनाला, त्यावेळी त्यांनी पाहिलं अर्जुन त्यांच्या दाढीमध्ये सगळे मरतायत, कचा 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 सगळे मरतायत. सो मृत्यू कोण आहे? हे विश्वरूपच भगवंताचं मृत्यू आहे. आणि सगळ्या गोष्टी या विश्वात ज्या आहेत त्या या रूपावर स्थित आहेत, जड आणि चेतन. जड म्हणजे प्रकृती आणि चेतन म्हणजे जीव. या दोन्ही गोष्टी आधार काय आहे? विश्व आहे. अशा प्रकारे हे जे विश्वतोमुखम लोक जी आहेत ती माझ्यावरती ध्यान लावतात. असे 3 एक्स्ट्रा भक्तांविषयी भगवंतांनी माहिती दिलेली आहे. तर आता पुढची थीम जी आहे ती बदलते आहे 20व्या श्लोकापासून. तर 20 ते 33 खूप महत्वाचे श्लोक आहेत शुद्ध भक्तांसाठी. जर शक्य झालं तर पुढच्या रविवारी आपण पूर्ण करू, नाही झालं तर आपण त्याच्या पुढच्या रविवारी ते पूर्ण करू. श्लोक फार महत्वाचे आहेत, ते गुह्य श्लोक आहेत, गुह्य ज्ञान देणारे श्लोक आहेत. सो बघूया किती आचार्य आपल्याला एक्सप्लेन देतात वगैरे काय म्हणतात. हो, तर पुढच्या रविवारी पण आपला क्लास सकाळी 8 ते 9:15 होईल. फक्त पुढच्या रविवारी, त्या पुढच्या रविवारपासून नॉर्मल दुपारी 1 ते 2:45 चालू. हे 2 रविवार थोडे बिझी होत आम्ही, तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ज्यांनी ओपन बुक एक्झाम दिली नाही, मी रिझल्ट शीट पाठवल्या ग्रुपवरती, चेक करा रिझल्ट शीट. कोणाकोणाचे ओपन बुक क्लोज बुक मिसिंग आहे बघा. त्यामध्ये काहींचे ओपन बुक आहे, क्लोज बुक नाही, काहींचे क्लोज बुक आहे, ओपन बुक नाही आहे. जर डिग्री पाहिजे असेल भक्तिशास्त्री, ज्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या आहेत प्रत्येक मॉड्यूलच्या, त्यांनाच ही डिग्री मिळेल. ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना पदवीसाठी सर्टिफिकेट पाठवलं जाणार, सर्टिफिकेट नाव पाठवलं जाणार नाही. सो पाहिजे असेल तर जरूर ही परीक्षा लवकरात लवकर स्वतःहून द्यायचा प्रयत्न करा. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटी जय. की हरे कृष्णा. थैंक यू प्रभु जी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. थैंक यू प्रभु जी. हरे कृष्णा.